साप्ताहिक सत्संगमध्ये आपल्या सर्व भक्तांचे, उपस्थित भक्तांचे हार्दिक स्वागत. आजचा जो विषय घेतला आहे की प्रवास शिकण्याचा. थोडंसं आत्ताच खेडकर प्रभूजी म्हटले तुम्ही अचानक टॉपिक बदलला काय, तर तसं नाही. ॲक्च्युली हा प्रवास भगवंतांनी जो केला, प्रभू रामचंद्रांनी, तोच प्रवास आज आपण इथं चर्चा करणार आहोत. आणि म्हणजे भगवंतांचा जो पहिला प्रवास झाला या नरलीला करत असताना, त्या प्रवासाचंच विश्वामित्र मुनींबरोबरचं सोबतचं आपण आज या ठिकाणी चर्चा करणार आहोत. तर प्रभू रामचंद्र, श्री लक्ष्मण, भरत आणि शत्रुघ्न हे 4 युवावस्थेत म्हणजे त्यांच्या लग्नाच्या वयाला आले असताना दशरथ महाराज जे की अयोध्येत राज्य करत असतात आणि त्या ठिकाणी त्यांनी कधी अजून अयोध्येच्या बाहेर ह्या 4 युवकांनी बाहेर गेलेलेच नसतात. तर त्याचवेळी ह्या वयाचा संदर्भ घेऊन आणि विश्वामित्र मुनींची जी काही दूरदृष्टी होती, तर त्याचा अनुषंगाने विश्वामित्र मुनी अयोध्येत पदार्पण करतात आणि दशरथ महाराजांना ती बातमी येते की आपल्या राज्यदरबारात विश्वामित्र मुनी आगमन झालेलं आहे. आणि लगेच ते त्यांच्या आसनावरून उठून त्यांच्या स्वागतासाठी प्रवेशद्वाराला जातात. आणि तसं मग त्यांचं स्वागत अगदी व्यवस्थितपणे स्वागत केलं जातं. ही आपली संस्कृती आहे किंवा ही संस्कृती आपण पाहू शकतो. जरी राजा असले तरी स्वतः आसनावरून खाली येऊन विश्वामित्र यांच्या जे ऋषितुल्य आहेत त्यांच्या स्वागतासाठी ते स्वतः पुढे येतात. त्यांचं यथोचित स्वागत होतं, पादप्रक्षालन होतं, त्यानंतर चंदन, गार्लंड ह्या सगळ्या गोष्टी स्वीकारतात विश्वामित्र मुनी. आणि त्या ठिकाणी विश्राम झाल्यानंतर विश्वामित्र मुनींना राजा दशरथ विचारतात की आपण आमच्या अयोध्या नगरीत येण्याचं तुमचं हेतू काय आहे. तर विश्वामित्र मुनी म्हणतात की मी यज्ञ करण्यासाठी वनामध्ये आहे आणि तो यज्ञ करण्याचा एक जो त्रेतायुगाचा आपण युगधर्म समजतो किंवा युगधर्म आहे, तर त्या दृष्टीने मला काही अडचणी आहेत आणि त्या अडचणी ह्या ठिकाणी आपण चर्चा करून काही त्यावर मी मार्ग सुचवतो, तर तो योग्य आहे का पाहूया. तर विश्वामित्र मुनींना मग दशरथ राजा यांच्यात चर्चा होते की यज्ञ करत असताना त्या यज्ञस्थलीवर त्या वनात राहणारे राक्षस सुबाहू आणि मरीच हे यज्ञस्थलीवर मांस झिडकारणे, त्यानंतर मूत्र, मल यांचा छिडकाव करतात आणि यज्ञस्थली दूषित करतात. त्यामुळे यज्ञ संपन्न होत नाही विश्वामित्र मुनींच्या आणि त्यांचे जे अनुयायी आहेत त्यांचा. तर ही अडचण ते दशरथ राजांशी बोलतात आणि दशरथ राजा या विश्वाचे त्यावेळीचे इक्ष्वाकू वंशजाचे, सूर्यवंशजाचे राजा आहेत आणि त्यांना ती जबाबदारी घ्यायची असते की ह्यांचा ऋषीमुनींचा यज्ञ एकदम फलश्रुत व्हायला पाहिजे. मग त्यासाठी दशरथ राजा म्हणतात मी स्वतः त्या ठिकाणी तुमच्या यज्ञस्थलीला संरक्षण देतो, माझं सैन्य सोबत असेल. तर विश्वामित्र मुनी म्हणतात नाही, मला त्याची खात्री नाही आहे. मला एकच खात्री आहे की तुमचे चिरंजीव, तुमचे पुत्र श्रीराम जर माझ्यासोबत आले तर निश्चितच ते त्या राक्षसांचा संहार करतील आणि आम्ही यज्ञ पूर्ण करू शकू. तर ही खात्री विश्वामित्र मुनी राजा दशरथांना देतात. परंतु राजा दशरथ अजून कधी देखील पुत्रांपासून विलग राहिलेले नसतात आणि त्यांना पुत्रप्रेमापोटी ती शक्यता वाटत नाही की ह्या एवढ्या कोवळ्या वयातल्या प्रभू रामचंद्रांना आणि अतिशय प्रिय असतात की मी त्यांना ह्या गोष्टीसाठी पाठवणं आणि विश्वामित्र मुनींचा हा यज्ञ जो संकल्प आहे तो पूर्ण करण्यासाठी.
तर ते म्हणतात की ठीक आहे, तुम्ही प्रभू रामचंद्रांना घेऊन जाऊ शकता, परंतु मी पण सोबत येईल, माझी सेना पण सोबत येईल. कारण त्यांना सेक्युरिटी वाटत नाही, इनसेक्युअर खूप फिलिंग असतं. तर विश्वामित्र मुनी अनेक अशी चर्चा होते, अनेक विनंत्या होतात दशरथ महाराजांकडून, परंतु विश्वामित्र मुनी खूप ठाम असतात की मी प्रभू रामचंद्रांना सोबत घेऊन जाण्यासाठी आलेलो आहे आणि त्यासाठी मला तुमची परवानगी आवश्यक आहे. शेवटी लक्षात येतं की दशरथ महाराज ऐकण्याच्या पलीकडे आहेत. मग त्यांना क्रोध यायला सुरुवात होते विश्वामित्र मुनींना, जो की आपण पुढे जेव्हा कथा पुढे नेऊ त्यावेळी लक्षात येईल की विश्वामित्र मुनींचा क्रोध काय आहे तो. तर हे लक्षात आल्यानंतर वशिष्ठ मुनी जे तिथं उपस्थित असतात, जे इक्ष्वाकू राजवंशाचे राजगुरू आहेत, राजर्षी आहेत, ब्रह्मर्षी आहेत ते ॲक्च्युली, तर ते मग शेवटी ह्या संवादात मध्यस्थी करतात आणि राजा दशरथांना कन्व्हिन्स करतात, सांगतात की विश्वामित्र मुनींसोबत प्रभू रामचंद्रांना तुम्ही पाठवा आणि निश्चितच ते सर्व कार्य सिद्धीस नेतील. हे आश्वस्त केल्यानंतर मग दशरथ महाराज त्यांच्या इच्छेविरुद्ध म्हणू शकतो की त्यांना प्रभू रामचंद्रांना पाठवण्यास तयार होतात. परंतु प्रभू रामचंद्र एकटे तर कधीच बाहेर पडलेले नाही आहेत. त्यांच्यासोबत श्री लक्ष्मण हे स्वतः जाण्यास तयार होतात. त्यामुळे प्रभू रामचंद्र आणि लक्ष्मणजी हे दोघे विश्वामित्र मुनींसोबत प्रवासासाठी बाहेर पडतात आणि तो प्रवास आज आपण इथं अनुभवूया किंवा पाहूया. तर प्रवासाची सुरुवात अगदी सकाळच्या प्रहरी, अगदी पहाटेच्या प्रहरी निघतात. ते अयोध्येतून वनात प्रवेश करतात. प्रभू रामचंद्र, लक्ष्मणजी आणि विश्वामित्र एवढे तिघेच जण वनात प्रवेश करतात आणि ते जे सुरुवातीचं वन आहे ते रामचंद्रजी सुरुवातीलाच अगदी अयोध्या नगरीच्या बाहेर हे दोघेही युवराज बाहेर पडलेले. त्यामुळे त्यांना लक्षात येतं की हे वन थोडंसं शापित दिसतं आहे. म्हणजे ज्या वनात प्रवेश करतात त्या वनात काही अशी निरुत्साह वाटतो आहे किंवा असं डिप्रेस फिलिंग म्हणू शकतो की फळं नाही आहेत, रसरशीत फळं नाही आहेत, सर्व वेली फुलं कोमजलेली दिसत आहेत, असं त्यांना एक थोडंसं निगेटिव्ह फिलिंग येतं. तर ते विश्वामित्र मुनींकडे चौकशी करतात की मला ह्या वनाचा असं का एक्सपिरियन्स येतो आहे. तर त्यावेळी विश्वामित्र मुनी म्हणतात की या ठिकाणी ताटका ही राक्षसी निवास करते आणि तिच्या निवासामुळे ह्या वनाची वृद्धी होत नाही किंवा तो फुलत नाही आहे. तर मग ते म्हणतात की तुम्ही ताटकांना आव्हान देऊ शकता आणि तुम्ही तिचा वध देखील करू शकता, असं विश्वामित्र मुनी सांगतात. तर प्रभू रामचंद्र म्हणतात की ताटकाबद्दल थोडंसं तुम्ही विश्वामित्र मुनींना विचारतात, ते काय सांगू शकाल का तुम्ही, तिची काही पास्ट हिस्ट्री म्हणू शकतो. तर विश्वामित्र मुनी म्हणतात की ती स्त्री वेशात आहे, राक्षसीच आहे आणि तिला अनेक सिद्धी आहेत. त्या सिद्धीचा उपयोग करून ती ह्या वनावर राज्य करते आणि अनेक ऋषींना किंवा इथल्या प्रवाशांना त्रास देते, हैराण करते, कुठलाही इथे यज्ञ सफल होऊ देत नाही, अशी तिची ख्याती आहे. आणि ती मरीचची बहीण आहे, ताटका मरीचजींची बहीण आहे. तर तिला शाप मिळालेला आहे. यक्षकन्या होती पूर्वी, परंतु तिला शाप मिळाल्यामुळं ती ताटक ह्या राक्षसीच्या रूपात तीही इथं वास्तव्य करते. तर तुम्ही हे करू शकता की ह्या वनाला देखील तुम्ही मुक्त करू शकता आणि तिला देखील मुक्त करू शकता, असं आव्हान देतात विश्वामित्र मुनी रामचंद्रांना. परंतु रामचंद्र तिथे थोडेसे संभ्रमित होतात की राक्षसी जरी असली तरी ती स्त्री शरीरात आहे. तर मला ते त्यांना योग्य वाटत नाही की स्त्री शरीरातल्या राक्षसीला आपण, म्हणजे स्त्री शरीराला कसं काय आपण ॲज अ क्षत्रिय इक्ष्वाकू वंशाचे
आपण रिप्रेझेंट करतो आहे आणि स्त्री शरीरातल्या राक्षसीला कसं आव्हान द्यायचं किंवा कसं मारायचं. तर त्या संभ्रमावस्था झाली तरी पण आज विश्वामित्र मुनी एवढे अनुभवी आणि ब्रह्मऋषी आहेत, तर त्यांचं आपण स्वीकारलं पाहिजे आदेश. ह्या अनुषंगाने ते स्वीकारतात आणि ते फक्त धनुष्याचा स्ट्रिंग जी दोरी आहे ती खेचून सोडून देतात. आणि ते जे काही कंपनं तयार होतात ते कंपनी इतकी विशाल असतात की जेणेकरून खूप असं वादळ निर्माण होतं. त्यानंतर एकदम असे विजा वगैरे चमकतात आणि सगळा एकदम हादरली जाते. कंपन्या येतात धरणीला. म्हणजे लक्षात येतं की हे काहीतरी एक अलौकिक आहे आणि विलक्षणीय आहे. मग त्यांनी त्राटिकाला लक्षात येतं की कोणतरी आपल्या वनामध्ये प्रवेश केलेला आहे आणि ते आपल्याला आव्हान करत आहे. तर ती खूपच अगदी चवताळते आणि तिच्या लक्षात येतं आपल्या वनामध्ये कोण शिरलं आहे की आणि जे आपल्याला आव्हान करत आहे अशा पद्धतीने. तर ती तिच्या सिद्धीनुसार ती आकाशमार्गे येते आणि खूप विशाल असे दगड वृक्ष असे प्रभू रामचंद्र विश्वामित्रांवर फेकायला सुरुवात करते. परंतु आज प्रभू रामचंद्र आहेत आणि लक्ष्मणजी, तर लक्ष्मणजींना प्रभू रामचंद्र म्हणतात, थांब तू, मीच हिचा हे करतो, बघतो मी हिचा संहार करायचा. असं करून प्रभू रामचंद्रांची जी काही बाणकौशल्य आहे तर त्या बाणकौशल्याने तिला एक बाणातच तिचा वध करतात आणि ती अशी धारातीर्थ धरणीवर पडते. तर इथं आपण पाहू शकतो की प्रभू रामचंद्र त्रेतायुगात आणि भगवंत कृष्ण द्वापार युगात, तर पहिल्यांदा त्यांनी जो काही वध केला राक्षसीचा, तर इथे देखील त्राटिकाचा वध केला. ती पण फिमेल बॉडीमध्ये होती, स्त्री शरीरात होती. आणि पूतनाचा जो वध केला भगवंतांनी कृष्णाने, ती देखील स्त्री शरीरात होती. तर यातून आपण काय समजू शकतो की जरी शरीर स्त्री असेल पुरुष असेल तरी गुण काय आहे त्याच्यावरच आपली गती समजू शकतो. तर भगवंता ते पाहतात, शरीराकडे ते म्हणजे जेंडरकडे ते हे घेत नाही आहेत. तर हे सुरुवात ताटक राक्षसीचा वधापासून सुरुवात होते. ती पहिला दिवस आहे भगवंतांचा. पहिल्या दिवशी तो वध केल्यानंतर तर त्यावेळी आता तुम्ही गीत रामायण किती जणांनी ऐकलं आहे? गदिमांनी रचलेलं आणि देशपांडे प्रभू हरिबोल. तर मी थोडंसं माहीत नाही मोबाईल कुठे, तर मी आज थोडं प्रिपेअर करत असताना यूट्यूबला त्या गीत रामायणच्या त्या ज्या ओळी आहेत तर त्या मी पाहतो आता इमिजिएटली. खूप सुंदर रचलेलं आहे त्या ताटिका वधाचं हे काव्य गदिमांनी. आपल्या ज्येष्ठ पुत्राची महर्षी विश्वामित्रांनी घेतली असा तो हे म्हणजे मी जे आत्ता जे थोडक्यात सांगितलं गद्यात ते अगदी पद्यात व्यवस्थित इथं त्राटिका वधाचं आहे. तुम्ही यूट्यूबला जाऊन पाहू शकता, सुधीर फडकेंनी गायलेला. तर हा झाला पहिला वध ताटिकाचा. मग भगवंत पुढे प्रस्थान करतात आणि ते वन तिथून त्या ताटिकेच्या शापातून मुक्त होतं. मग एका सुंदर पुढच्या स्थळात पुढच्या वनात प्रवेश करतात आणि त्या ठिकाणी भगवंत ते व्हायब्रेशन पाहून विचारतात ह्यांना ऋषीमुनींना की हे जे वन आहे ते खूपच सुंदर आहे, खूप बहरलेलं आहे आणि खूप प्रसन्न आहे. इथले व्हायब्रेशन अगदी एकदम पायस आहेत. तर हे काय विशेष स्थळी आहे तर तुम्ही सांगू शकाल का? विश्वामित्र मुनींना ते विचारतात. म्हणजे जसं आपण एखादा प्रवास सुरुवात केला आणि आपल्यासोबत जे कोण अनुभवी व्यक्ती आहेत त्यांना आपण काही गोष्टी विचारतो, तशाच पद्धतीने भगवंत ह्या ठिकाणी आपल्या प्रवासाच्या सुरुवातीला हे सुरुवात करतात आणि विश्वामित्र मुनींना विचारतात की ह्या वनाबद्दल किंवा ह्या स्थळाबद्दल तुम्ही विशेष माहिती देऊ शकता का? तर विश्वामित्र मुनी एकदम उत्साही होतात आणि भगवंतांना सांगतात की हे जे स्थान आहे किंवा ही जी स्थली आहे तपश्चर्या, ह्या ठिकाणी भगवान विष्णूंनी स्वतः अनेक युग
तपश्चर्या केलेली आहे. आणि जसं सत्ययुग, त्रेतायुग, द्वापारयुग, कलियुग ह्या 4 युगात देखील भगवंतांनी ह्या ठिकाणी तपश्चर्या केलेली आहे भगवान विष्णूंनी. आणि विशेष अजून त्या स्थळीचं महत्त्व असं आहे की त्या स्थळीवरच भगवान वामनदेव यांनी अवतार ह्या ठिकाणी घेतला. आणि पुढे आपल्याला जी स्टोरी माहिती आहे की विरोचन महाराजांचे पुत्र बली महाराज हे तसे दैत्य असुर योनीतील, परंतु त्यांनी त्यांच्या बळावर, सिद्धीवर सर्व देवतांचे राज्य हरण केलेले असते. आणि देवता विनंती करतात ब्रह्माजींना की आपण विष्णूंकडे जाऊया आणि आपलं राज्य परत एकदा मिळवूया. तर तसं सर्व देवता बली महाराजांच्या आधिपत्याखाली असतात, परंतु ही विनंती ब्रह्माजी मान्य करून ब्रह्माजींसोबत सर्व देवता विष्णूंकडे जायला निघतात. त्यावेळी कश्यप मुनी, जे की आपल्याला माहिती आहे, कश्यप मुनींचेच हे सगळे पुत्र देवता आणि आसुर देखील, त्यांचे दिती आणि आदिती ह्या पत्नी, आदितींपासून देव योनी आणि दितीपासून दैत्य योनी. तर कश्यप मुनी देखील सोबत येतात आणि कश्यप मुनींच्या आधिपत्याखाली किंवा अध्यक्षतेखाली हे सर्व देवतागण विष्णूंकडे जातात. आणि विष्णूंना खूप सुंदर सुंदर स्तुतिसुमने कश्यप मुनी गातात आणि कश्यप मुनींचा त्या प्रार्थनेला प्रसन्न होऊन भगवान विष्णू तिथे समोर येतात आणि कश्यप मुनींना विचारतात की तुमची इच्छा काय. तर देवी देवतांचं जे राज्य सध्या आधिपत्याखाली आहे बली महाराजांच्या, तर त्याची मुक्ती करणे. आणि कश्यप मुनींची एक विशेष इच्छा असते, ती देखील भगवंतांना ते प्रार्थना करतात की तुम्ही माझे पुत्र आणि इंद्रदेवांचे छोटे भाऊ ह्या रूपात तुम्ही माझ्या म्हणजे जन्म घ्या किंवा अवतार घ्या, असं त्यांना विनंती करतात. तर भगवान विष्णू त्यांना तथास्तु असं म्हणून पुढे ते वामनदेवांच्या रूपात तिथे त्या ठिकाणी अवतरित होतात. आणि ते वामनदेव अगदी छोटे ब्राह्मण बली महाराजांच्या दरबारात जातात आणि बली महाराजांना म्हणतात मी ब्राह्मण आहे, तर माझी राजा एक इच्छा आहे किंवा एक अपेक्षा आहे की तू ते पूर्ण करशील का. तर बली महाराज म्हणतात की तुम्ही काही मागा, मी ती इच्छा पूर्ण करण्याची विशेष प्रयत्न करेनच, म्हणजे आश्वस्त करतात. मग ते बली महाराज छोट्या वामनदेव छोट्या अगदी त्यांच्या वामन स्वरूपात, म्हणजे आपण पाहिलेलं आहे की ते फक्त 3 कदम जमीन मागतात. तर ती आश्चर्य वाटतं बली महाराजांना की एक तर तुमची उंची लहान आहे, तुमचे चरणकमल छोटे आहेत आणि तुम्ही 3 कदम काय मागता. ह्याच्यापेक्षा काही वेगळं मागायचं असेल तर तुम्ही मागू शकता. परंतु वामनदेव म्हणतात नाही, हे 3च कदम मला पुरेसं आहे, मी ब्राह्मण आहे, माझी अत्यल्प इच्छा आहे आणि तेवढीच इच्छा तुम्ही पूर्ण करावी, तेवढंच. तर ठीक आहे म्हणतात बली महाराज. मग बली महाराज पहिलं पाऊल जे वामनदेव तेव्हा विराट रूप प्रकट करतात आणि पहिलं पाऊल पृथ्वी ते स्वर्गलोक एवढं ते पहिलं पाऊल घेतात. दुसरं पाऊल स्वर्गलोक ते ब्रह्मलोकांपर्यंत जातं. आणि आता तिसरं पाऊल म्हणजे ह्या भूतलावर काहीच राहत नाही शिल्लक. तर ते म्हणतात तिसरं पाऊल मी कुठं ठेवणार आहे. तर बली महाराजांच्या लक्षात येतं की हे स्वतः भगवान विष्णू आहेत आणि आपलं प्रथम आद्य कर्तव्य आहे की भगवान विष्णूंना समर्पित होणं. तर त्यांनी इमिजिएटली त्यांच्या गुरूंचा आदेश देखील न हे करता ते म्हणतात की तिसरं पाऊल तुम्ही माझ्या मस्तकावर ठेवू शकता आणि समर्पित करतात स्वतःला. तर ही पास्ट टाईम ह्या ठिकाणी म्हणजे वामनदेवांचा ॲपिरन्स ह्या ठिकाणी झाला. तर त्या ठिकाणाला विश्वामित्र सांगतात की सिद्धाश्रम असं नाव आहे त्या स्थलीला, त्या आश्रमाला सिद्धाश्रम असं नाव आहे. आणि ते अतिशय साधना करण्यासाठी आणि तपश्चर्या करण्यासाठी अगदी युक्त स्थान आहे. आणि सध्या विश्वामित्र मुनी म्हणतात की सध्या मी त्याच ठिकाणी तपश्चर्या करण्याचं ठरवलेलं आहे. आणि मग सिद्धाश्रममध्ये प्रवेश करतात. विश्वामित्र मुनींचे सर्व अनुयायी त्या ठिकाणी असतात. त्यांनी उठून लगेचच आपल्या गुरुदेवांचं स्वागत करतात. सोबत आलेल्या प्रभू रामचंद्र लक्ष्मणजींचं स्वागत करतात. त्यानंतर भोजन वगैरे झाल्यानंतर त्या ठिकाणी ते विश्राम करतात. आता
ही खरं तर प्रवास सुरू झाल्यापासूनची चौथी रात्र आहे लक्ष्मणजी आणि प्रभू रामचंद्रांची विश्वामित्र मुनींसोबत. तर पहिली रात्र त्यांनी विश्राम केला तर शरयू नदीच्या काठी. दुसरी रात्र शरयू आणि गंगा नदीच्या संगमावर त्यांनी विश्राम केला. तिसरी रात्र ज्यामध्ये ताटका वध केला त्या ठिकाणी, त्या वनात तिसरी रात्र. आणि चौथी रात्रीला ते सिद्धाश्रममध्ये प्रवेश करतात आणि त्या ठिकाणी त्यांची चौथी रात्र स्पेंड होते. तर पहिली रात्रीचा जो अनुभव असतो, पहिल्या रात्रीचा सुरुवात जेव्हा शरयू नदीच्या काठी विश्राम करतात त्यावेळी एक विशेष गोष्ट आहे. म्हणजे आत्तापर्यंत हे सगळे विश्वामित्रांनी अनेक तपश्चर्या, कठीण तपश्चर्या केल्या. त्यांना राजऋषी, महर्षी, ऋषी ह्या सगळ्या आणि शेवटी ब्रह्मर्षी पद मिळालं. परंतु ह्या तपश्चर्यामध्ये अर्थात ते त्रेतायुगातल्या गोष्टी आहेत, त्यामुळं तेथे यज्ञ, तपश्चर्या ह्याच गोष्टीला प्राधान्य होतं. तर त्यामध्ये कुठेही भगवंतांशी असलेल्या सेवा आणि भगवंतांची असलेलं एक आदानप्रदान, प्रेमाचं आदानप्रदान असं काही त्यामध्ये कुठे नव्हतं. तर पहिल्यांदाच हे होतं प्रभू रामचंद्र आणि सोबत असलेले लक्ष्मण आणि विश्वामित्र एके ठिकाणी पहिल्या रात्री जेव्हा विश्राम करतात त्यावेळी अर्थातच विश्वामित्र मुनी पहाटे लवकर ब्रह्ममुहूर्ताच्या आधीच उठतात आणि त्यांचे सकाळचे विधी आटोपल्यानंतर जेव्हा प्रभू रामचंद्रांच्या आणि लक्ष्मणजींच्या सौंदर्याकडे पाहतात त्यावेळी त्यांना इतकं ते भरून येतं. म्हणजे एक वेगळा भक्तीचा जो हे येतो, त्यात त्यांनी एक रचना केलेली आहे आणि ती सर्वांना माहिती आहे. परंतु ती रचनाचे 2 जे पंक्ती आहेत ते मी इथं सांगतो की ती रचना आपण अनेक वेळा ऐकलेली आहे, परंतु ती विश्वामित्र मुनींनी रचलेली हे काव्य आहे. तर त्यांना ते स्फुरतं पहिल्या रात्रीच भगवंतांचं सौंदर्य पाहून. कौशल्या सुप्रजा रामा पूर्वा संध्या प्रवर्तते उत्तिष्ठ नरशार्दूला कर्तव्यम दैवीमणिकम. अर्थात ही रचना जी आहे ती स्वतः विश्वामित्र मुनींनी केलेली आहे पहिल्या रात्री भगवंतांच्या सानिध्यात आल्यामुळे. त्याचा अर्थ असा आहे, कौशल्या किती भाग्यवान आहे, कारण तिला पुत्र म्हणून तू लाभला आहेस. पूर्वेला अरुणोदय झाला आहे. आता माझ्या प्रिय परमेश्वरा, हे शूर नरश्रेष्ठा, कृपया उठा आणि आपल्यासाठी जी दिव्य कार्य राखून ठेवलेली आहेत ती कर्तव्य पार पाडा, असा तो अर्थ आहे. तर ही देखील तुम्ही यूट्यूबला सर्च करू शकता, पूर्ण आहे यूट्यूबला ते एक. मग चौथ्या रात्रीचा मुक्काम जो असतो तो ह्या सिद्धाश्रममध्ये होतो आणि इमिजिएटली दुसऱ्या दिवशी सकाळी पहाटे उठल्यानंतर त्यांचे सकाळचे जे काही विधी असतात, नदीत जाऊन स्नान करणे, त्यानंतर लगेचच गायत्री मंत्राचा जप करणे, त्यानंतर यज्ञ करणे आणि वेदांचं पठण करणे, हे त्यांचा नित्यक्रम आहे. म्हणजे भगवंतांचा पण तोच नित्यक्रम आहे आणि ह्यांचा पण ऋषी विश्वामित्र मुनींचा. तर विश्वामित्र मुनी सेकंड डे लगेचच आपल्या यज्ञाची तयारी, जो यज्ञ त्यांनी इच्छित केलेला आहे त्या यज्ञाची तयारी करत असतात. आणि ते यज्ञ करत असताना सुरुवात केलेली असते यज्ञ करायला आणि राम लक्ष्मण तिथे येतात त्यांच्या स्नान वगैरे आटपून. तर ते त्यांच्या अनुयायांना विचारतात ही काय तयारी चालू आहे. तर ते म्हणे त्यांनी यज्ञ जो इच्छित केलेला आहे तर ते यज्ञाची तयारी सुरू केलेली आहे आणि आता ते कुठेही वार्तालाप कुणाशी करणार नाही आहेत, कारण ते मुख्य पुरोहित आहेत त्या यज्ञाचे. मग ते म्हणतात की हा यज्ञ 6 दिवस 6 रात्र चालेल आणि केव्हाही हा यज्ञस्थलीवर इथे असलेले जे राक्षस आहेत सुबाहू आणि मरीच हे ह्या यज्ञस्थलीवर कधीही येऊ शकतात आणि तो यज्ञस्थली दूषित करू शकतात. तर तुम्हाला आत्तापासूनच ह्या यज्ञस्थलीचं संरक्षण करायचं आहे आणि सावध राहायचं आहे. तर मग त्या ठिकाणी ते प्रभू रामचंद्र आणि लक्ष्मण तिथून पुढे 6 दिवस 6 रात्र पूर्ण जागरण करून, म्हणजे पूर्ण जागे राहून त्या यज्ञस्थलीचं रक्षण करायचं म्हणजे ठरवतात. आणि असे 5 दिवस जातात, 5 दिवस 5 रात्री जातात. आता शेवटचा दिवस राहतो 6वा दिवस आणि त्यावेळी विश्वामित्र मुनींचे जे अनुयायी असतात ते म्हणतात की ह्या दिवशी निश्चितच
हे सुबाहू आणि मरीच हे राक्षस यज्ञस्थलीवर येणार. तर तुम्ही अतिशय सावध राहिलं पाहिजे. तर त्या दिवशी खूप सावधपणे हे दोघेही पहारा देत असतात आणि त्याचवेळी यज्ञाची ज्वाला जेव्हा प्रज्वलित होत असते त्याचवेळी गडगडाट होतो आणि अतिशय जोरात सुसाट्याचं वारं सुटतं आणि लक्षात येतं एक हे काहीतरी अघटित व्हायला लागलं आहे, वेगळं काहीतरी लक्षात यायला सुरुवात झाली. मग प्रभू रामचंद्र त्या ठिकाणी लगेच मलमूत्रांचा शिडकाव व्हायला सुरुवात होतो आणि स्वतः मरीच किंवा सुबाहू हे आकाशमार्गे त्या ठिकाणी येऊन अटॅक करतात. तर परत राम सांगतात, लक्ष्मण तू काही प्रहार करू नकोस, मी यांची व्यवस्था करतो. आणि असं करून राम पहिला बाण जो की वर्णन केलेलं आहे की अग्नेय अस्त्र पहिलं हे करतात, नाही त्याच्या आधी मानवास्त्राचा हे करतात, सोडतात बाण आणि तो मरीचला लागतो, वक्षस्थळावर लागतो आणि मरीच 800 मील म्हणजे 100 योजन दूर फेकला जातो आणि तो समुद्रात जाऊन पडतो अनकॉन्शियस, बेशुद्ध अवस्थेत. तर म्हणजे आत्ता ज्या ठिकाणी जे वर्णन आहे ते म्हणजे मॉरिशियस, त्या ठिकाणी मरीच जाऊन पडतो एवढ्या एका बाणाच्या प्रहारावर. आणि ते मानवास्त्र म्हणजे त्याच्या अधिष्ठाता देव आहेत म्हणून हे अस्त्राचा प्रहाराने रामचंद्र त्या गोष्टी करतात. तर रामचंद्रांना विचारतात लक्ष्मणजी, तुम्ही त्यांना मारलं का नाही? तर ते म्हणतात अजून त्याचे घटका पूर्ण झालेला नव्हता आणि त्याला अजून एखाद दुसरं पुढे हे आहे कार्य करायचं आहे, म्हणून मरीचला ते मारत नाही. आणि दुसरा बाण जो एक धनुष्यावर लावतात तो अग्निअस्त्र असतं आणि त्या अस्त्राने सुबाहूचा वक्षस्थळावर त्याचा प्रहार होतो आणि सुबाहूचा वध करतात त्या ठिकाणी रामचंद्र. आणि बाकी जे त्यांचे सवंगडी आहेत किंवा सहकारी आहेत राक्षस, त्यांच्यासाठी ते वायुअस्त्र वापरतात आणि सगळ्यांना मरीचसारखंच दूर फेकून देतात. अशा रीतीने त्या जंगलाचा ते म्हणजे त्याला यज्ञस्थळीला पण संरक्षण देतात आणि त्या जंगलाची मुक्ती करतात, वनाची मुक्ती करतात. आणि त्या तपश्चर्याचे जे स्थान आहे काय सिद्धाश्रम, त्या ठिकाणी एकदम सुरक्षित वातावरण प्रभू रामचंद्र आणि लक्ष्मणजी देतात ह्या सगळ्या ऋषीमुनींना. आणि तिथून मग ते 6वी रात्रीचा जो मुक्काम संपतो, म्हणजे हे यज्ञ संपतो. मग एकूण रात्र झालेले आहेत 10 रात्री. आज प्रभू रामचंद्र आणि लक्ष्मणजी अयोध्येपासून दूर आहेत. तर ते सकाळी उठतात आणि विश्वामित्र मुनींना विचारतात की आता आमच्यासाठी पुढील आदेश काय आहेत. त्यांना वाटतं की आता हे सगळे कार्यभाग तर संपलेले आहे, आता कदाचित आम्हाला परत जाण्याची परवानगी असेल. तर विश्वामित्र मुनींच्या मनात एक वेगळीच योजना असते. ती प्रभू रामचंद्रांना ते किंवा इव्हन अयोध्यात देखील ते सांगत नाहीत आणि ती योजना घेऊन ते पुढे चाललेले असतात. ह्या योजनेचा एक भाग हा म्हणजे त्यांना यज्ञ संपन्न करायचा असतो. त्यांना पुढील सांगतात की ह्या दोघा युवकांना की आपल्याला उत्तर दिशेला हिमालयाकडे मिथिला ह्या ठिकाणी जायचं आहे आणि ज्या ठिकाणी जनक महाराज खूप मोठा यज्ञ साकार करणार आहेत आणि त्या यज्ञामध्ये आपल्याला भाग घ्यायचा किंवा सहभागी व्हायचा आहे. तर ते यज्ञाचं विशेष त्या ठिकाणी सांगतात की तो यज्ञ अगदी सर्व विश्वभरातून सर्व राजऋषी येणार आहेत, सर्व ब्राह्मण येणार आहेत आणि त्या यज्ञात विशेष शिवधनुष्य आहे आणि त्या शिवधनुष्याची नंतर कथा विश्वामित्र सांगतात पुढे काय आहे ते. तर तो शिवधनुष्य जो आहे तो कुठल्याही योनीतील म्हणजे अर्थात मनुष्यनेच्या वरच्या योनीतील कुठलाही व्यक्ती तो शिवधनुष्य हलवू देखील शकत नाही. असं ते शिवधनुष्य शिवजींनी त्यांचे जे मिथिलाचे जे राजे आहेत म्हणजे तो जो वंशज आहे त्यांना तो दिलेली भेट आहे. शिवजींनी त्यांच्या देवरात म्हणून जे त्या वंशजाचे राजे होते जनक महाराजांच्या आधी, अर्थात ते जे मिथिलाचे राजे आहेत ते सगळ्यांना जनक ही पदवी आहे आणि जनक ही पदवी आहे. तर जनक देवरात यांना ती शिवजींनी भेट दिलेली आहे धनुष्य. आणि आपल्याला जनक महाराज म्हटलं की सीतादेवींचे
वडील असं आपण संबोधतो किंवा लक्षात येतं. तर ते बरोबरच आहे, जनक ही पदवी आहे, पण सीतादेवींचे ॲक्च्युली जे वडील आहेत त्यांचं नाव आहे शिरध्वज महाराज, म्हणजे जनक शिरध्वज महाराज असं सीतादेवींच्या वडिलांचं नाव आहे. तर सीतादेवी त्यावेळी ते जनक शिरध्वज महाराज राज्य करत असतात मिथिलावर, आणि तो यज्ञ त्यांनी साकारलेला असतो, आणि त्या यज्ञात ह्या विश्वामित्र मुनींना आणि त्यांच्या अनुयायांना पार्टिसिपेट व्हायचं असतं. म्हणून मग नेक्स्ट डेज ती तयारी करतात आणि लगेच त्यांचे अनुयायी देखील त्यांच्यासोबत आणि राम लक्ष्मण असे सगळे पुढे प्रवासाला निघतात. आणि त्या प्रवास करत असताना त्या प्रवासात विशेष वर्णन आहे की 100 गाड्या ज्या असतात त्यावेळीचे जे काही वाहनं असतील, म्हणजे आपण बैलगाड्या धरू शकतो किंवा काही घोडागाडी धरू शकतो, तर त्यामध्ये फक्त यज्ञसामुग्री लोड केलेली असते 100 गाड्यामध्ये. आपण समजू शकतो की तो त्रेतायुग आहे, आणि त्यावेळेचा जो युगधर्म आहे तो म्हणजे यज्ञ. जसं सतयुगामध्ये ध्यान, त्रेतायुगामध्ये यज्ञ, द्वापार युगामध्ये मूर्तीपूजा आणि आपल्या कलियुगामध्ये नामजप, तसं त्यावेळीचा जो युगधर्म होता तो म्हणजे यज्ञ. मग ते यज्ञ सामुग्री घेऊनच हे सगळे ऋषी आणि त्यांचे म्हणजे विश्वामित्र मुनी आणि त्यांचे अनुयायी बाहेर पडतात. आणि जिथे कुठे त्यांचा मुक्काम होणार आहे, विशेषतः नदीकाठीच, पवित्र नदीकाठी मुक्काम करतात. सकाळचे त्यांचे स्नान झाल्यानंतर गायत्री मंत्र, त्यानंतर वेदपठण, यज्ञ, ह्या सगळ्या सकाळच्या क्रिया ते सकाळ संध्याकाळ दोन्ही वेळा यज्ञ करत असतात. तर हे त्यांचे रोजचं रुटीनच आहे. आता पुढचा जो मुक्काम आहे किंवा पुढे ते जे उत्तरेच्या दिशेला जात असताना शौन नदी म्हणून या ठिकाणी ते येतात. प्रभू रामचंद्र आणि विश्वामित्र मुनी उत्तर प्रदेश, बिहार आणि नेपाळ ह्या कुठेतरी त्या बॉर्डरवर शौन नदी आहे आत्ता. तर त्या ठिकाणी आल्यानंतर सकाळचे जे दिनचर्या झाल्यानंतर प्रभू रामचंद्र म्हणतात ही देखील स्थळी मला विशेष आहे, तर विशेषतः ह्याचे महात्म्य तुम्ही सांगावे. विश्वामित्र मुनींना ते विनंती करतात. तर विश्वामित्र मुनी खूप आनंदित होतात की त्यांना लक्षात येतं की प्रभू रामचंद्रांना खूपच म्हणजे इन्क्विजिटिव्ह आहेत किंवा त्यांना खूप विशेष माहिती पाहिजे, त्यामुळे ते उत्सुक असतात ह्या सगळ्या गोष्टी सांगण्यासाठी. आणि ह्या स्थळीबद्दल ते सांगतात की ही अनेक वर्षापूर्वी ब्रह्माजींचे जे पुत्र आहेत कुश महाराज, तर ब्रह्माजींना सेकंडरी क्रिएटर म्हणजे आपण काय म्हणूया प्रजापिताच ना सेकंडरी क्रिएटर. तर हे कार्य असल्यामुळे ते जास्तीत जास्त प्रजा उत्पत्तीसाठी काही गोष्टी करत असतात. आणि ब्रह्माजींचे जे पुत्र आहेत ते कुश महाराज, तर त्यांना देखील तोच प्रजाचा विस्तार करण्यासाठी खाली पृथ्वी लोकावर पाठवतात ब्रह्माजी. आणि ते कुश महाराज हे खूपच पुण्यवान आणि धर्मपारायण राजा आहेत. तर त्यांना 4 पुत्र असतात. त्या 4 पुत्रांची नावं अशी आहेत: कुशंबर, कुशनाभ, आसुरतर आणि वसु. तर हे 4 पुत्र कुश महाराजांचे 4 पुत्र, आणि कुश महाराज हे ब्रह्माजींचे पुत्र. तर आज प्रत्येक त्या राजांनी, त्या पुत्रांनी एक नगर वसवलं, आणि तर प्रत्येक नगराचं नाव आहे. आता प्रत्येक नगराचं नाव मी सांगू शकणार नाही, म्हणजे डिटेल्स आहेत त्यामध्ये. तर एकच ज्या स्थळीवर आहेत शौन नदीच्या काठी, तर ते वसु महाराज जे आहेत त्यांनी ते वसवलेलं नगर आहे. आणि ते त्याला आज देखील गिरिव्रजस्थली किंवा हे बिहार प्रांतात असलेलं ठिकाण आहे, आणि आज त्याला राजगीर म्हणून संबोधलं जातं. आज त्याला राजगीर, ते बिहार प्रांतातलं ठिकाण आहे. आणि त्या ठिकाणाहून पहाडाच्या मधून ती शौन नदी अशी प्रवाहित होत असते, आणि ती पुढे मगध देशाकडे तिचं प्रवाह आहे शौन नदीचा. तर ह्या ठिकाणी कुश महाराज, तर ह्यांचे जे 4 पुत्र आहेत त्यातले 2 नंबरचे जे पुत्र आहेत ते आहेत कुशनाभ. तर ही स्टोरी थोडीशी विश्वामित्रांशी कनेक्ट होते, म्हणून थोडं लक्षात घ्या, नाही समजली आपण परत रिपीट करू शकतो. कुशनाभ यांना 100 मुली आहेत.
तर 100 मुली ज्या आहेत त्या खूपच सुंदर आहेत आणि साधारण एका वयाच्या म्हटल्या तरी चालेल. तर अविवाहित युवती सुंदर आहेत आणि त्या काही तेवढ्याशा बाहेर बगीच्यामध्ये खेळत असताना त्यांच्या सौंदर्याकडे आकर्षित होऊन वायुदेव स्वतः, देवता वायुदेव स्वतः आकर्षित होतात आणि ते त्यांना विवाहाचा प्रस्ताव देतात त्या 100 मुलींना. कुशनाभांच्या त्या मुली आहेत. तर त्यांना तो प्रस्ताव डायरेक्टली वायुदेव देत असताना त्या मुली, अविवाहित मुली छोट्या आहेत, तर त्या म्हणतात की वायुदेव तुम्ही असं कसं काय हे करताय, असा प्रस्ताव देताय. आम्ही आमच्या वडिलांच्या परवानगीशिवाय कुठली गोष्ट करू शकणार नाही. तर आणि तुम्ही असे कसे काय भ्रमित झाला आहात, असं ते वायुदेवांना स्पष्ट विचारतात. तर वायुदेव म्हणतात ठीक आहे, तुम्हाला हे स्वीकार नाही आहे माझं प्रपोजल. तर ते थोडेसे चिडून त्यांच्या शरीरात प्रवेश करतात, वायूचा विकार देतात त्यांना. आणि वायूचा विकार झाल्यामुळे त्या 100 पुत्री लगेच कुरूप होऊन जातात. अगदी सुंदर असतात त्या कुरूप होतात. त्या कुरूपावस्थेत त्या कुशनाभांच्याकडे येतात, त्यांच्या पित्यांकडे येतात आणि घडलेली घटना सांगतात. तर कुशनाभ एका दृष्टीने जरी दुःखी झाले असले तरी एका दृष्टीने खूप सुखावतात. ते म्हणतात ठीक आहे, तुम्ही म्हणजे तुमच्या एक संस्कृती जपली आणि तुम्ही एक आदर ठेवला. तुम्ही स्वतःहून काही गोष्टी स्वीकारल्या नाहीत. माझे परवानगीची तुम्ही त्यांना सांगितलं की मी माझ्या पित्यांची परवानगी असल्याशिवाय मी काही पुढे जाऊ शकत नाही. तर आता त्यांचा प्रश्न उरतो की त्या कुरूप अवस्थेत आहेत, त्यांचा लग्नाचा प्रश्न उरतो. तो खूप मोठा गंभीर प्रश्न होतो. परंतु एक सुदैवाने तिथे ऋषीपुत्र ब्रह्मदत्त असतात. तर त्या ब्रह्मदत्त ह्या 100 मुलींचा स्वीकार करण्याचं ठरवतात आणि तसा प्रपोजल राजा कुशनाभ त्यांना देतात आणि त्या 100 मुलींचा विवाह ब्रह्मदत्त ह्या ऋषीपुत्रांशी होतो. आणि ते जसे विवाह होत असतो, विवाहविधी पार पडत असतो, जसे जसे ते स्पर्श करतात ब्रह्मदत्त, तसे तसे त्यांचे सुंदरता परत येते प्रत्येक मुलीची. असा तो विवाह यज्ञ संपतो. आणि एक राहतं की त्या 100 पुत्री जरी होत्या तरी कुशनाभांना एक देखील पुत्र नव्हता. आता पुत्रप्राप्तीसाठी आपण पाहिलं आहे की पुत्रप्राप्तीसाठी त्यावेळी यज्ञ केले जायचे. तसंच यज्ञ हे कुशनाभ राजा करतात ह्या 100 मुलींच्या विवाहानंतर आणि त्यातून त्यांना पुत्रप्राप्ती होते. आणि त्या पुत्रप्राप्ती त्या मुलाचं नाव असतं त्या राजाचं किंवा गादी म्हणून पुत्र त्यांना प्राप्त होतो. तर हा गादी जो पुत्र आहे कुशनाभांचा, तो पुढे हा राज्यकारभार कुशनाभांचा पुढे कंटिन्यू करतो. आणि त्यांचा एक पुत्र आणि त्यांना एक मुलगी होते गादींना. तर ते गादींना पहिली मुलगी होते सुरुवातीला आणि तिचं नाव आहे सत्यवती किंवा तिला दुसरं नाव आहे कौशिकी. तर सत्यवतीचा जन्म होतो आणि ते सत्यवतीचा पुढे विवाह होतो. सत्यवतीचा विवाह रुचिका ऋषींशी होतो आणि त्या ऋषिका ऋषी आणि सत्यवतींच्या विवाहातून जमदग्नी मुनींचा मुलगा होतो त्यांना, जमदग्नी मुनी. आणि सत्यवती एवढ्या पतिव्रता असतात आणि एवढ्या पुण्यवान असतात की त्यांना स्वर्गलोक प्राप्ती होते. परंतु स्वर्गलोक प्राप्ती झाली तरी त्यांना आहे त्या देहात म्हणजे भौतिक देहातच स्वर्गलोक प्राप्ती होते असं क्वचित होतं, परंतु त्यांना प्राप्ती होते. मग त्यांना पुन्हा एकदा सांगितलं जातं की तुम्ही स्वर्गलोकातून पुन्हा परत जा पृथ्वीलोकात आणि नदीच्या रूपात तुम्ही प्रवाहित व्हा. म्हणून ती सत्यवती परत पुन्हा भौतिक जगामध्ये कौशिका नदी ह्या रूपात येते आणि ती प्रवाहित होते. तर ती कौशिका जी नदी आहे ती पृथ्वीवर अवतरते आणि तिची जी देवी आहे ती म्हणजे सत्यवती देवी, जी की गादी ऋषींची मुलगी. आणि गादी ऋषी हे कुशनाभचे मुलगा. तर आता गादी ऋषींना, गादी जे राजा आहेत त्यांना पुत्र जन्माला येतो ह्या सगळ्या घटनेनंतर अजून एक. आणि तो पुत्र म्हणजे स्वतः विश्वामित्र. तर विश्वामित्रांची जन्माची ही कहाणी तिथं विश्वामित्र स्वतः ह्या ठिकाणी शौन नदीच्या काठी सांगतात. कारण शौन नदी ही त्यांचे जे
वंशज आहेत वसू, तर त्यांनी ते रचलेलं म्हणजे उभा केलेलं ठिकाण आहे. म्हणून त्या ठिकाणी विश्वामित्र त्यांच्या जन्माची कहाणी ह्या ठिकाणी राजा रामचंद्रांना, लक्ष्मणजींना आणि ते जे त्यांचे अनुयायी आहेत त्यांना ही गोष्ट सांगतात. आणि पुढे सत्यवतींना चा जो विवाह होतो तो रुचिका ऋषींशी, तर त्यांना एक मुलगा होतो जमदग्नी. आणि त्या जमदग्नी जे ऋषी आहेत त्यांचा पुढे विवाह रेणुका देवींशी होतो आणि त्यांच्यापासून परशुरामजींचा जन्म होतो. तरी विश्वामित्र मुनी ते एक सांगतात की परशुरामजी देखील माझ्याशीच रिलेट करतात, म्हणजे ते जवळचे संबंधित आहेत. कारण ते सत्यवतीचा मुलगा जो आहे त्यांचा मुलगा म्हणजे सत्यवतींचा मुलगा जमदग्नी, आणि जमदग्नी आणि रेणुकांचा विवाह होऊन परशुरामजींचा जन्म होतो. आता ही एक गोष्ट खूपच अशी थोडीशी वेगळी आहे, तर सांगतो मी. त्या ठिकाणी गादींना जेव्हा पुत्रप्राप्ती व्हायची म्हणजे एक इच्छा असते. पहिला सत्यवतींचा जन्म होतो आणि गादींना पुत्रप्राप्तीची इच्छा राहते. आणि त्याचवेळी सत्यवतीचा देखील विवाह झालेला असतो, म्हणजे एवढी ती मोठी असते वयाने, त्यांची मुलगी. त्यांचा विवाह होतो रुचिकांशी. तर सत्यवतींची इच्छा असते की त्यांना पण मुलगा व्हावा, आणि त्याचवेळी गादींना पण इच्छा होते की आपल्याला पण मुलगा व्हावा. आणि ते रुचिका ऋषी म्हणजे त्यांच्या जावयांना विनंती करतात की तुम्ही आमच्यासाठी यज्ञ करा. मग ते यज्ञ करताना दोघांसाठी ते यज्ञफळ जे आहे ते दोघांसाठी देतात. एक तर त्यांच्या सासूबाईंसाठी आणि एक त्यांच्या मुलीसाठी, हे दोन्ही. तर ते सासूबाईंना असं वाटतं, आता त्यावेळीचं ते नेचर आहे की हे जे यज्ञाचं जे काही हे दिलं आहे, प्रसाद दिला आहे, प्रसाद ग्रहण करण्यासाठी, तो कदाचित त्यांच्या पत्नीसाठी म्हणजे ह्यांच्या मुलीसाठी तो जास्त चांगला असेल किंवा तो जास्त उपयुक्त असेल, तर त्या हळूच एक्सचेंज करतात. म्हणजे सत्यवतींना जो मिळालेला प्रसाद आहे तर तो त्या स्वतः घेतात आणि तो स्वतःचा जो काही गादींच्या पत्नी आहेत त्या स्वतः त्यांना म्हणजे त्यांच्या आईन मुलीला देतात. आणि अशा रीती ते एक्सचेंज होऊन ते प्रसाद ग्रहण करतात दोघी. आणि रुचिकांना ते नंतर लक्षात येतं काय गोंधळ झाला तो. तर रुचिका सांगतात त्यांच्या पत्नीला सत्यवतीला की मी काय केलं होतं की एकतर ते ब्राह्मण कुलात होते आणि गादी हे क्षत्रिय कुलात होते. तर मी अशी प्रार्थना केली होती आणि असा प्रसाद केला होता की त्यांच्याकडे येणारा पुत्र हा अगदी क्षत्रिय हे असलेला असावा आणि आपल्याकडे येणारा ब्राह्मण नेचरचा असावा, म्हणजे तो गुणाने. आता त्यांनी एक्सचेंज केलं. आता ह्याला मी काय करू शकत नाही, फक्त मी एकच करू शकेन की थोडं आपण पोस्टपोन करू शकतो काही गोष्टी. तर पोस्टपोन करूया म्हणजे तर म्हणून तो गादींच्या पोटी जो जन्म घेतो ते म्हणजे विश्वामित्र मुनी येतात. ॲक्च्युली ते पुढं ब्रह्मर्षी होतात, म्हणजे ब्राह्मणांचं ते तपश्चर्या वगैरे, परंतु सुरुवातीला ते क्षत्रिय म्हणून राजा म्हणून थोडे दिवस कौशिक राजा म्हणून राज्य करतात आणि नंतर ते विश्वामित्र ऋषी ह्या पदावर म्हणजे तिथून ते राज्य सोडतात आणि नंतर तपश्चर्याला जातात. आणि ह्यांच्या पोटी जो येतो जमदग्नी आणि रेणुका तो येतात परशुरामजी, जे की खरोखर एक क्षत्रिय म्हणून म्हणजे क्षत्रिय आपल्याला माहिती आहे ती स्टोरी परशुरामांची. तर तसे येतात. हे एक्सचेंज झाल्यामुळे अशा गोष्टी घडतात. तर पूर्वी विश्वामित्र मुनी जेव्हा तपश्चर्या करायचं आहे त्यावेळी कौशिकी नदीच्या तीरावरच तपश्चर्या करायचा त्यांचा प्रेफरन्स. कौशिकी म्हणजे काय, सत्यवती म्हणजे त्यांच्या बहिणीच्याच नदी ना ती. तर तिथे त्यांचा खूप आवडतं ठिकाण होतं तपश्चर्याचं. तर हे असं 12 रात्रीचा प्रवास त्यांचा तिथे संपतो आणि पुढील प्रवासात मग गंगाजींचं दर्शन होतं, कारण तो उत्तरेकडे चाललेत. गंगाजींचं दर्शन होतं. गंगाजींचं देखील त्यांची महिम्याचं वर्णन त्या ठिकाणी ऐकवतात, म्हणजे गंगाजींचं अवतरण कसं झालं. हिमालय जसं की हिमवान राजा हिमालयाचे आणि त्यांची पत्नी मेनाची पत्नी
हे त्या दोघांच्या पोटी गंगा आणि उमा यांचा जन्म झाला. आणि नंतर देवता लोक गंगाजींना म्हणजे हिमवान राजांना मागतात आणि गंगा स्वर्गलोकात अवतरित होते. मग तो पुढचा अजून एक स्टोरी आहे, पण ती आपण ह्या ठिकाणी नाही चर्चा करणार आहे. तर अशा रीतीने पुढील प्रवासाचं वर्णन चाललेलं असतं. आणि मग मिथिला नगरीच्या प्रवेशद्वाराशी ते येतात. मिथिला नगरी ज्या ठिकाणी त्यांना जनक महाराज यज्ञ करणार असतात, त्या नगरीच्या प्रवेशद्वारावर तिथे आल्यानंतर प्रभू रामचंद्र एंटर केल्यानंतरच त्यांना व्हायब्रेशन लक्षात येतात की ह्या ठिकाणी काहीतरी एक थोडंसं विस्मयकारक आहे, की ह्या ठिकाणी सर्व असं वृक्ष आहे, थोडंसं काय म्हणूया कुठेही असे पॉझिटिव्ह व्हायब्रेशन्स त्यांना फील होत नाहीत. मग राम विचारतात की हे एक सुंदर ठिकाण आहे, तपश्चर्याचं ठिकाण आहे, म्हणजे आश्रम आहे दिसतोय, पण हा आश्रम म्हणजे एकदम शुकशुकाट का आहे, इथे कोणच का तपश्चर्यासाठी नाही आहे. तर मग ह्या ठिकाणी विश्वामित्र मुनी ती अजून एक गोष्ट सांगतात. त्या गोष्टीचं आपल्याला पण ऐकली असेल तरी आपण रिपिटेशन करूया, की या ठिकाणी अहिल्यादेवी आणि त्यांचे पती गौतम ऋषी आणि अहिल्यादेवी ह्या ठिकाणी पूर्वी तपश्चर्यासाठी राहायचे. आणि ह्या दोघांना एवढी पतिव्रता होत्या अहिल्यादेवी, आणि गौतम ऋषींची एकदम साधना तपश्चर्या खूपच एकदम स्ट्रिक्ट होती. तर दिवसातून 3 वेळा ते स्नानासाठी नदीवर जायचे. आणि तसं असताना इंद्रदेव यांच्याकडे खूप आकर्षित होतात, अहिल्यादेवींच्या सौंदर्याकडे. जरी त्या पृथ्वीलोकावर असल्या तरी इंद्रदेव स्वतः आकर्षित होतात आणि ते डिस्गाईज करतात, म्हणजे स्वतःला ते गौतम ऋषींच्या वेषांतर करून गौतम ऋषी जेव्हा स्नानासाठी बाहेर गेलेले असतात नदीवर, त्या ठिकाणी एंटर करतात त्यांच्या आश्रममध्ये. आणि ते एंटर केल्यानंतर अहिल्यादेवींना देखील ते लक्षात येतं की हे स्वतः गौतम ऋषी नाही आहेत आणि हे स्वतः इंद्र आहेत. तर त्यांना ते लक्षात आल्यानंतर देखील त्यांना स्वीकार करतात, म्हणजे अर्थात ते गौतम ऋषींच्या वेशात जे इंद्रदेव असतात ते त्यांच्याशी संग करण्याचं विनंती करतात आणि ते अहिल्यादेवी स्वीकारतात. मग संग झाला आणि जेव्हा गौतम ऋषी येण्याची वेळ झालेली असते त्यावेळी इंद्रदेव म्हणतात की मी आता बाहेर पडतो, म्हणजे मी निघून जातो. तर त्यांना खूप लक्षात येतं की झालेली चूक लक्षात येते अहिल्यादेवींना, आणि ते म्हणतात की आत्ता गौतम ऋषी येण्याची वेळ झालेली आहे आणि त्यांनी काहीतरी एक चुकीचं घडलेलं आहे आणि त्यासाठी आता काहीतरी शाप मिळणारच, हे तर निश्चित त्यांना लक्षात येतं. आणि त्याचवेळी गौतम ऋषी एंटर होतात आणि गौतम ऋषी एंटर व्हायला आश्रममध्ये येण्यात आणि जे इंद्र गौतम ऋषींच्या वेशात ते बाहेर जाण्यासाठी तर एकच वेळ होते. आणि गौतम ऋषी त्याच ओल्या वस्त्राने असतात आंघोळीच्या, त्यावेळीची पद्धत होती तशी. तर त्यांच्या लक्षात आल्यानंतर ते लगेचच सगळं लक्षात येतं त्यांचं की काय निश्चित झालं असेल. तर ते लगेचच शाप देतात इंद्रांना की तुझं पुरुषत्व संपून जाईल. आणि आतमध्ये एंटर करून अहिल्यादेवींना देखील शाप देतात. अहिल्यादेवींना म्हणतात की तुला ह्या ठिकाणी शिला म्हणून तू स्थापित होशील. आणि शिला आता दगडाला तसा कॉन्शियसनेस म्हणजे चेतना काही नसते, परंतु तुझी चेतना तिथे राहील. म्हणजे दगड आहे, शिला आहे की त्याला काही कुठल्याही बाकी संवेदना नाही आहेत, परंतु चेतना तुझी जागृत राहील, असा शाप देऊन ते तिथून निघून जातात, हिमालयात प्रवेश करतात गौतम ऋषी. आणि त्या अहिल्यादेवी त्या तिथे शिलेच्या स्वरूपात असतात. तर एक होतं की अहिल्यादेवींना ही आपली चूक लक्षात आल्यानंतर, परंतु त्यांना एक जो शाप मिळाला आहे त्याच्याबरोबर एक वरदान पण देतात गौतम ऋषी, की पुढे जेव्हा हे सूर्यवंशाच्या प्रभू रामचंद्र जेव्हा ह्या ठिकाणी येतील त्यावेळी तुझा निश्चित उद्धार करतील ते, असा त्यांना तो उशाप देऊन देखील ते बाहेर पडतात. आणि त्यावेळी मग विश्वामित्र मुनी सांगतात की तुम्ही
ह्या ठिकाणी त्या आश्रममध्ये प्रवेश करा, प्रभू रामचंद्र म्हणतात, आणि अहिल्यादेवींचा तुम्ही उद्धार करा. आणि प्रभू रामचंद्र आतमध्ये एंटर करतात, त्याचवेळी त्या अहिल्यादेवींचा उद्धार होतो. अहिल्यादेवी स्वतः नतमस्तक होतात. मग त्यांना जे काही आदरातिथ्य करतात, सर्वांचं आदरातिथ्य करतात. तिथे जे काही पाणी, फूल, कंदमुळं ते अर्पण करतात. आणि त्याचवेळी गौतम ऋषी देखील येतात. म्हणजे अर्थात ते योगी पुरुष आहेत, तर त्या ठिकाणी येतात. आणि गौतम ऋषी आणि अहिल्यादेवी परत पुन्हा एकदा पूर्वीसारखेच त्या ठिकाणी तपश्चर्याला सुरुवात करतात, म्हणजे त्या ठिकाणी राहतात. असा त्या ठिकाणची स्थली जी आहे, तर राम मिथिला नगरीच्या सुरुवातीलाच ही गोष्ट करतात आणि मग पुढे मार्गस्थ होतात. मग जनक राजांना माहिती पडतं की विश्वामित्र मुनी आणि त्यांचे अनुयायी आणि त्यांच्यासोबत 2 युवक आपल्या नगरीमध्ये आपल्या यज्ञासाठी प्रवेश केलेला आहे, म्हणजे सहभागी होण्यासाठी आलेले आहे. जनक महाराज अत्यंत आनंदी होतात आणि ते पुढे येतात, बाहेर येतात नगरीच्या, आणि त्यांना म्हणजे त्यांचं आदरातिथ्यासाठी पुढे घेऊन येतात. योग्य आदरातिथ्य झाल्यानंतर जनक महाराज म्हणजे सीतादेवींचे वडील, त्यांचं नाव मी मगाशी काय सांगितलं, शिरध्वज जनक. तर शिरध्वज जनक ते विचारतात की विश्वामित्रांना विचारतात की हे तुमच्याबरोबर जे 2 युवक आहेत त्यांचा परिचय सांगा. तर त्यांचे वर्णन असं दिलेलं आहे, हे वीर पुरुष म्हणतात त्यांना. हे वीर पुरुष कोण आहेत? ज्यांची जी चाल आहे ती हत्तीसारखी आहे, म्हणजे गजतुल्य गती आहे त्यांची. अजून वर्णन करतात की शार्दूल आणि वृषभ, म्हणजे त्यांचा शेर आणि बैल ह्यांच्यासारखी देखील त्यांची चाल आहे. त्यानंतर त्यांचे विशाल नेत्र आहेत, आणि असे लांब आणि विशाल नेत्र आहेत. आणि त्यांचे तलवार, बाण, धनुष्य असं त्यांनी स्वतःला ते आयुध घेऊन जातात. आणि त्यांचं रूप हे अश्विन कुमारांसारखं रूप आहे, म्हणजे स्वर्गातील अश्विन कुमार आहेत त्यांच्यासारखं. तर हे कोण आहेत युवक तुमच्याबरोबर आलेले? इतके ते अट्रॅक्ट होतात जनक महाराज. तर जनक महाराजांना मग ह्या सगळ्या विश्वामित्र मुनी सांगतात की हे राम आणि श्री लक्ष्मण आहेत, की जे दशरथ महाराजांचे पुत्र आहेत, आणि त्यांचा अलौकिक जो काही हे झालेलं आहे, त्यांनी केलेलं कार्य आहे, त्याचं ते वर्णन पूर्णपणे जनक महाराजांना संक्षिप्त रूपात सांगतात. तर आता हे सांगत असताना त्याच ठिकाणी त्यांचे जे राजऋषी आहेत शतानंद ऋषी, तर शतानंद ऋषी देखील जनक महाराजांसोबत असतात. आणि हे शतानंद ऋषी जे आहेत ते अहिल्यादेवी आणि गौतम ऋषींचे पुत्र आहेत, आणि ते जनक महाराजांच्या राजऋषी पण आहेत. तर त्यांना ती माहिती मिळते की आपल्या आईंचा किंवा अहिल्यादेवींचा उद्धार प्रभू रामचंद्रांनी केला आहे. ते अत्यंत आनंदी होतात आणि ते विचारतात की अहिल्यादेवींचा उद्धार केल्यानंतर त्यांनी तुम्हाला स्वागत केलं का? त्यांनी तुम्हाला काही पाणी दिलं का? काही फळं दिली का? फुलं दिली का? असं सगळं. आणि गौतम ऋषी त्यांचे जे पिता आहेत ते तिथे आले का? आता त्यांचं कसं, म्हणजे आता ते पुढे काय करतायत वगैरे, अशी चौकशी एकदम आनंदाने करतात शतानंद ऋषी. आणि मग शतानंद ऋषींना विश्वामित्र मुनी सांगतात की हे सर्व आता एकदम पूर्वीसारखंच गौतम ऋषी आणि अहिल्यादेवींचा पुढे चालू झालेली आहे, त्यांचा संसार आणि तपश्चर्या दोन्ही गोष्टी चालू झालेल्या आहेत, तर तुम्ही निश्चिंत राहा. हे ऐकल्यानंतर खूप आनंदी होतात शतानंद ऋषी. आणि शतानंद ऋषी ही पुढील गोष्ट प्रभू रामचंद्र आणि लक्ष्मणजी यांना सांगतात की तुम्ही आत्तापर्यंत जे 12 रात्र आणि एवढा प्रवास ज्या विश्वामित्र मुनींसोबत केलेला आहे, तर त्यांच्याबद्दल तुम्हाला काय माहिती आहे? तर राम सांगतात की त्यांच्या जन्माची कहाणी तर आम्हाला त्यांनी स्वतःहून सांगितली, परंतु त्यांच्या कार्य ते विश्वामित्र मुनी किंवा ब्रह्मर्षी झाले ह्याची काही त्यांनी काही माहिती दिली नाही, पुढच्या त्यांच्या तपश्चर्याची काही माहिती दिली नाही. तर ती संधी पाहता शतानंद ऋषी त्यांना मग सांगतात की मी ह्यांची संपूर्ण जीवन काल सांगतो की आत्तापर्यंत त्यांनी कसं कसं कार्य केलेलं आहे, काय काय गोष्टी केलेल्या आहेत. तर आपल्याला सांगितलं की कौशिक राजा हे त्यांचं अजून एक नाव, विश्वामित्र राजा. विश्वामित्र ऋषी नाही, मुनी नाही आहेत अजून ते, तर विश्वामित्र राजा किंवा कौशिक राजा. तर ते राज्य करत असतात ह्या विश्वावर. आता त्यांचं कुल कुठलं येतं तर
कुश कुलात येतात ते, आणि त्या कुलातून ते राज्य करत असताना विश्वामित्र त्या ठिकाणी त्यांची एक सेना घेऊन बाहेर पडलेल्या असतात, अगदी मोठी सेना घेऊन बाहेर पडलेल्या असतात, काही त्यांच्या भ्रमणासाठी असेल किंवा शिकारीसाठी. आणि त्या ठिकाणी वशिष्ठ ऋषींच्या आश्रमामध्ये त्यांचा प्रवेश होतो, विश्वामित्र मुनींचा आणि त्यांच्या सैन्याचा. त्यावेळी ते राज्य करत असतात. आणि प्रवेश केल्यानंतर वशिष्ठ मुनी अगदी आदरातिथ्य करतात राजांचं. त्यानंतर एक खाण्यासाठी जे काही असेल कंदमुळे वगैरे ते दिली जातात सर्व सैन्यांना, पाणी वगैरे दिलं जातं आणि त्यांना विनंती करतात तुम्ही विश्रांती घ्या वगैरे. तर राजा विश्वामित्र मुनी ठरवतात की ठीक आहे, संध्याकाळपर्यंत विश्रांती घेऊ आणि नंतर दुसऱ्या ठिकाणी मुक्कामी जाऊ. तर ते त्या आश्रमाला पाहता लक्षात येतं की वशिष्ठ मुनींचा हा जो आश्रम आहे आणि त्यांचे अनुयायी आहेत ते हजारोच्या संख्येने आहेत, आणि हे कसे मेंटेन करतात हा त्यांना प्रश्न पडतो त्या ठिकाणी. अरे हे एवढा मोठा आश्रम, हे वशिष्ठ मुनी एकटे, आणि ह्या आश्रमात तर सगळे तपश्चर्यासाठी आहेत, यज्ञ करण्यासाठी आहेत, आणि हे सगळं मेंटेनन्स कसा होतो हे त्यांना आश्चर्य होतं. मग ते विचारतात वशिष्ठींना. वशिष्ठ म्हणतात की आमचे सगळे जे काही विधिवत आहेत ते चालतं आणि आम्हाला जे काही त्यावेळी मिळतं त्यात आम्ही समाधानी आहोत. तरी पण त्यांना कुतूहल असतं, म्हणून ते म्हणतात की आम्ही इथं मुक्काम करतो आज आणि आमचं सैन्य, आणि उद्या आम्ही इथून प्रस्थान करतो, तर आमच्या काही भोजनाची व्यवस्था होऊ शकेल का. तर वशिष्ठ मुनींना आनंद होतो की आपल्या राजाला त्यांना एक आदरातिथ्य करण्याची एक संधी मिळाल्यासाठी. मग वशिष्ठ मुनी काय करतात की त्यांच्या जी काही कामधेनू गायी असते तिचं नाव आहे शबला गाय. तर शबला गायला विनंती करतात की आज आपल्याकडे एवढे अतिथी आहेत तर त्यांच्या भोजनाची व्यवस्था आपल्याला करायची आहे. आपल्या ज्येष्ठ पुत्राची महर्षी विश्वामित्रांनी केलेली मागणी दशरथ महाराजा तर शबला गाय देखील ह्यांच्याशी आश्रित असते वशिष्ठ मुनींची, आणि तिला देखील खूप आनंद होतो. आज अतिथींना आपल्याला भोजन देण्याची संधी आहे. मग ते असं नियोजन करतात की प्रत्येक सैन्याला जे काही त्याचं स्वतःचं हे आहे आवडता पदार्थ तो त्या प्रत्येक सैन्याला मिळतो, एवढं आदरातिथ्य योग्य प्रकारे होतं, अगदी उच्च प्रतीचं आदरातिथ्य होतं. आणि हे सर्व आश्चर्याचंच असतं. तर विश्वामित्र मुनी सकाळी उठतात आणि ते त्यांना वशिष्ठ मुनींना म्हणतात की हे जे काही मी पाहिलं आहे ते अलौकिक आणि माझ्या म्हणजे इमॅजिनेशनच्या पलीकडे आहे. तर ह्या शबला गायला मला तुम्ही देण्याची ते विनंती करतात. मी ह्या विश्वाचा राजा आहे आणि तुम्हाला त्याचा तसा काही इतका उपयुक्तता नाही आहे, तर मग ते विनंती करतात की मला शबला गाय कामधेनू माझ्या आश्रयासाठी द्या, माझ्याकडे द्या. तर ती विनंती वशिष्ठ ऋषी मान्य करत नाहीत. तर कारण ते म्हणतात की आमचं जे काही साधना आहे आणि आमचं जे काही धर्माचरण आहे ते तिच्यावरच अवलंबून आहे. तिच्यापासून जेवढं दूध आम्हाला मिळतं त्याचं तूप आणि ते आहुती म्हणून आम्ही वापरतो, आणि त्याच्यावरच हा सर्व मेंटेनन्स पूर्ण ह्या इथल्या ऋषींचा चाललेला आहे. तर ते अमान्य करतात. अशा राजा अनेक विनंत्या करतो आणि तो राजा ऐकायलाच म्हणजे विश्वामित्र मुनी ऐकायलाच तयार नसतात की त्यांनी हट्टच घेतलेला असतो आणि वशिष्ठ ऋषी अमान्य करत असतात. मग एक विनंती होते. त्यानंतर विनंती झाल्यानंतर प्रलोभन दाखवलं जातं की मी ह्याच्या बदल्यात मी तुम्हाला एवढ्या सुवर्णमुद्रा देईन किंवा एवढ्या हत्ती देईन, एवढे वस्त्र देईन, ह्या सगळ्या गोष्टी. तर ह्या गोष्टींचं त्यांना वशिष्ठ मुनींना काही त्याचं हे नसतं, हे काय तपश्चर्या ऋषी आहेत, तर ते मान्यच करत नाहीत. आणि ह्या गोष्टी मग शेवटी विश्वामित्र मुनी किंवा राजा कौशिक राजा ते चिडतात आणि त्यांना सैन्याला आदेश देतात की तुम्ही ह्या गाईला आपण घेऊन जायचं, बळ लावून म्हणजे बळजबरीने घेऊन जायचं. तर ती गाई म्हणजे शबला गाय लगेचच वशिष्ठांकडे येते. वशिष्ठांना विनंती करते की मला तुमच्याच आश्रयाखाली राहायचं आहे. आणि वशिष्ठ म्हणतात मी इथं तपश्चर्या करणारा मी ब्राह्मण आहे, तर मी तुला काय संरक्षण देऊ शकतो, आणि त्यांच्याकडे सैन्य आहे, ते राजा आहेत, तर मी काही करू शकत नाही.
ते हतबल स्थिती दाखवतात. परंतु शबला गाय त्यांना आठवण करून देते कधी ही जे काही राजा आहेत किंवा भौतिक म्हणजे शारीरिक बल आहे त्याच्यापेक्षा तुमच्याकडे आध्यात्मिक बल आहे आणि त्याचा तुम्ही प्रयोग करू शकता किंवा मला तुम्ही आशीर्वाद द्या, फक्त आदेश द्या, आशीर्वाद द्या, मी माझ्याकडून संरक्षण म्हणजे मी माझं संरक्षण करेन. तर तसं तिला आदेश देतात आणि आशीर्वाद देतात वशिष्ठ मुनी. तर तिच्या शरीरातून अनेक सैनिक बाहेर पडतात आणि ते सैनिक ह्या राजाच्या सैनिकांबरोबर युद्ध करतात. तर पहिल्यांदा सुरुवातीला ते डिफीट होतात, ते पराजय होतात. परंतु पुढे अजून परत सैनिक अजून उत्पत्ती होते आणि ते सैनिक राजाच्या सैन्यांना हरवतात. आणि हे पाहिल्यानंतर ह्यांचे जे पुत्र असतात 100 पुत्र सांगितलं आहे विश्वामित्रांचे, ते वशिष्ठ मुनींवर अटॅक करायला जातात वशिष्ठ मुनींवर. तर वशिष्ठ मुनी त्यांच्या आध्यात्मिक बलाने त्यांना भस्म करून टाकतात. अशा रीतीने पराभूत झालेले कौशिक राजा विश्वामित्र हे परत फिरतात आणि त्या पराभूत मनस्थितीत त्यांचे जे काही एक पुत्र असतात त्यांना ते राज्यकारभार सोपवतात आणि स्वतः हिमालयाच्या दिशेने उत्तरेच्या दिशेने तपश्चर्यासाठी जातात. आणि ते त्यांचा एकच आता त्यांचा आयुष्याचा हेतू राहिलेला असतो की वशिष्ठ मुनींना डिफीट करायचं किंवा वशिष्ठ मुनींशी त्यांनी संघर्ष घेतलेला असतो. आता ह्या भावनेपोटी ते तपश्चर्याला जातात आणि शिवजींची तपश्चर्या करतात. आणि शिवजी काही वर्षांच्या तपश्चर्यानंतर शिवजी प्रसन्न होऊन त्यांना काही आयुध किंवा काही शस्त्र, विशेष शस्त्र त्यांना प्रदान करतात. आणि त्या शस्त्रांना घेऊन पुन्हा एकदा विश्वामित्र मुनी वशिष्ठांवर अटॅक करतात. तर ते आता 1 to 1 असतं, त्यावेळी सैनिक वगैरे काही नसतात. तर अशी अलौकिक अस्त्र घेऊन अटॅक केल्यानंतर फक्त वशिष्ठ मुनींकडे ब्रह्मदंड असतो आणि त्या ब्रह्मदंडाच्या ह्यानीच ती अस्त्र सगळी निकामी होतात. आणि अगदी शेवटी ब्रह्मास्त्र देखील अटॅक केला जातो ब्रह्मास्त्राने. तर तो देखील शिवदंड जो ब्रह्मदंड आहे वशिष्ठांकडे त्यांनी देखील तो थोपवला जातो. आणि अशा रीतीने पुन्हा एकदा विश्वामित्र पराभूत होतात आणि पुन्हा एकदा त्या पराभवाच्या छायाखाली ते तिथून निघून जातात. आणि ते ठरवतात की आता ह्याच्यापेक्षा कडक तपश्चर्या करायची. आणि एकच ध्येय की ते जे ब्रह्मऋषी आहेत, वशिष्ठ मुनी हे ब्रह्मऋषी आहेत, तर आपण देखील ब्रह्मऋषी पद मिळवायचं असं. आणि त्यावेळीची तपश्चर्या आणि त्यावेळीचं आयुर्मान हे खूपच वेगळं होतं, त्रेतायुगाची गोष्ट आहे. त्यामुळे लाखो वर्षाचं आयुर्मान होतं. तर हजारो वर्षाची तपश्चर्या उत्तरेकडे जाऊन पुन्हा एकदा करतात ते. आणि त्या तपश्चर्याचं वर्णन आहे, कंदमुळं फक्त 1 वेळा घेतात, पाणी 1 वेळा घेतात, अशा रीतीने ते तपश्चर्या, घोर तपश्चर्या करतात. आणि त्या तपश्चर्यानी ब्रह्माजी प्रसन्न होतात आणि ब्रह्माजी त्यांना आशीर्वाद देतात आणि त्यांना पहिलं हे देतात, पद देतात, ते म्हणजे राजऋषीचं पद देतात. म्हणजे आता विश्वामित्र मुनींना राजऋषीचं पद देतात. तर ते बहाल केल्यानंतर हे राजऋषी पद हे त्यांचं एम नसतं विश्वामित्रांचं, त्यांचं एम हे ब्रह्मर्षी असतं. तर ठीक आहे, ते ॲक्सेप्ट करतात, परंतु ते सॅटिस्फाय नसतात, समाधानी नसतात. म्हणून पुन्हा एकदा ते ब्रह्मऋषी पद मिळवण्यासाठी तपश्चर्या सुरुवात करतात आणि अजून कठीण तपश्चर्या, कठीण वॉव्स घेतात आणि ते तसेच कंटिन्यू करतात. त्याच काळात इक्ष्वाकू जी हे आहे, इक्ष्वाकू सूर्यवंश, त्यावेळी त्रिशंकू राजा तिथे राज्य करत असतो, त्रिशंकू. आणि त्या राजा इक्ष्वाकू जी डायनेस्टी आहे, वंश आहे, तर त्याचे ऋषी म्हणजे गुरु वशिष्ठ. तर त्रिशंकूला एक इच्छा निर्माण होते, अशी थोडीशी आपण म्हणू शकतो एक वेगळी इच्छा निर्माण होते की मला आहे त्या देहाने म्हणजे ह्या भौतिक देहानेच स्वर्गलोक प्राप्ती करायची, ही इच्छा निर्माण होते. तर तसा राजा अगदी धर्मपारायण असतो, एकदम व्यवस्थित त्याचे रिच्युअल्स फॉलो करत असतो आणि कधीही खोटं बोलणारा नाही, असा एकदम पायस किंग आहे. परंतु त्याची ही वेगळी इच्छा असते, एक विचित्र म्हणू शकतो. आणि ती इच्छा घेऊन ते वशिष्ठ त्यांच्या गुरूंकडे येतात. गुरु वशिष्ठ मुनी ही त्यांची इच्छा कशी अयोग्य आहे ते त्यांना सांगतात की ह्या शरीराने आपण स्वर्गलोकात प्रवेश करू शकत नाही,
स्वर्गलोकातला शरीर वेगळं असतं, तिथली रचना वेगळी आहे, ह्या सगळ्या गोष्टी. परंतु त्रिशंकू हट्टी असतात आणि शेवटी ते वशिष्ठ मुनी त्यांना अयोग्य आहे आणि त्यांना म्हणतात तुम्ही निघून जा इथून, माझ्या आश्रमातून निघून जा. तर ते कितीही केलं तरी त्यांना ते इच्छा तशी प्रबळ असल्यामुळे ते पुढे जातात आणि त्यांचे पुत्र जे आहेत वशिष्ठांचे त्यांच्याकडे जातात आणि त्यांना परत विनंती करतात की अशी माझी इच्छा आहे, परंतु वशिष्ठ मुनींनी ती अयोग्य म्हणून सांगितली नाही आणि मला त्यांनी स्वीकार केलेला नाही ह्या इच्छेचा, तर तुम्ही काही प्रयत्न करू शकतात. तर एवढे त्यांचे पुत्र चिडतात की तुमचे गुरुदेव आणि आमचे वडील हे सांगत असताना तुम्हाला का ते पटत नाही आहे. तर तरी पण त्रिशंकू म्हणतात नाही, माझी ती इच्छा आहे आणि तुम्ही प्रयत्न करू शकता का. शेवटी ते इतके चिडतात ही मुलं त्यांची वशिष्ठांची आणि त्यांना शाप देतात की तू ह्या शरीरात आत्ताच्या आत्ता चांडाल होशील. तर चांडाल होशील म्हणजे काय की त्याचं शरीर पूर्ण असं जे सुंदर शरीर असतं, अगदी काळेभोर केस, कर्ली केस असतात, हे सगळे एका रात्रीत त्याचे काळे ठिक्कर शरीर होतं, चेहरा विद्रूप होतो, केस गळून पडतात, जे रेशीम वस्त्र असतात ते काळे होऊन जातात. त्यानंतर त्यांनी जे फुलाची माळा घातलेली असते ती म्हणजे स्मशानात जशी फुलं असतात, जी फुलं असतात त्याची ती माळा कन्वर्ट होतात, जी आभूषणं असतात सोन्याची ती लोखंडी होतात. असं सगळं पूर्ण विद्रूप होऊन जातं, चांडाल रूप मिळतं, म्हणजे चांडालांचं शरीर मिळतं. आता ते खूपच निराश होतात, परंतु इच्छा सोडत नाहीत ते त्रिशंकू महाराज. मग ती इच्छा घेऊन ते पुढे काय करतात, हे सगळं जरी ते शरीर ॲक्सेप्ट केलं, एवढ्या सगळ्या यातना झाल्या, म्हणजे एका रात्रीत त्यांचा इक्ष्वाकू राजाचा चांडाल झाला, तरी पण त्यांनी इच्छा सोडली नाही. कितीही नैराश्य झालं तरी इच्छा सोडली नाही. ती इच्छा घेऊन ते विश्वामित्रांकडे जातात. त्यांना माहिती असतं की विश्वामित्र आणि वशिष्ठ ह्यांचं थोडंसं एक वेगळं हे आहे, नातं आहे. तर त्याचा थोडासा लाभ घ्यायचा हे प्रयत्न करतात आणि विश्वामित्रांकडे जातात. तर विश्वामित्रांना सांगतात की वशिष्ठ जे आहेत आणि त्यांचे पुत्र यांनी मला असं शरीर दिलं आहे, माझी एक ही छोटीशी इच्छा होती, प्रामाणिक इच्छा होती आणि मी खरं तर खूपच पुण्यवान आहे, मी कधी खोटं बोलत नाही, असे त्याचं स्वतःचं पण सांगतात गुणगान. आणि सूर्यवंशाचा वंशात आहे, इक्ष्वाकू वंशात आहे, तर तुम्ही माझ्यासाठी प्रयत्न करू शकता का. तर विश्वामित्र मुनी मग हे चॅलेंज म्हणून स्वीकारतात. जे वशिष्ठांनी जे स्वीकारलं नाही ते ह्यांना करून दाखवायचं एक चॅलेंज म्हणून स्वीकारतात. त्रिशंकू, मी तुझी इच्छा पूर्ण करेन, तू निश्चिंत हो. आणि ते त्रिशंकूसाठी मग त्यांचे जे विश्वामित्रांचे जे 4 पुत्र असतात, तर हे त्यांना सांगतात की आपण आता ह्या इच्छेसाठी, आपण राजाच्या ह्या इच्छेसाठी आपण यज्ञ करणार आहोत ह्या ठिकाणी. आणि तुम्ही 4 पुत्र जे आहेत त्यांचे, तुम्ही 4ही दिशेला जा सगळ्या जगात, विश्वात, आणि सगळ्या ब्राह्मणांना आणि ऋषींना इन्व्हाइट करा ह्या यज्ञासाठी. तर हे जे काही सगळे ब्राह्मण आणि ऋषी आहेत ते विश्वामित्रांना ओळखत असतात की विश्वामित्रांचा जो रागीट स्वभाव आहे त्याला ओळखत असतात. त्यामुळं त्यांना मान देण्याची जरी मनापासून इच्छा नसली, सन्मान, तरी पण ते एक इन्व्हिटेशन ॲक्सेप्ट करतात आणि येतात. आणि विश्वामित्र मुनी एकच विचारतात ह्या मुलांना, 4ही मुलांना, की कुणी हे स्वीकारलं नाही. तर ते म्हणतात जगातल्या सर्व ब्राह्मणांनी आणि विश्वातल्या ऋषींनी स्वीकारलं, फक्त वशिष्ठ मुनी आणि म्हणजे त्यांचे पुत्र आणि त्यांचे महोदय म्हणजे वशिष्ठ मुनी स्वतः यांनी स्वीकारलं नाही. तर ते मग थोडंसं अजून त्यांना ते लागतं विश्वामित्र मुनींना, की ते थोडेसे अशी छद्मी हसतात आणि ते यज्ञाला प्रारंभ करतात. आता तो यज्ञ म्हणजे ह्या त्रिशंकू राजासाठी केलेला, त्याच्या एक चुकीच्या इच्छेपोटी केलेला यज्ञ, हे सर्वांना समजतं की हे किती अयोग्य आहे, तरी पण फक्त हे हट्टापोटी यज्ञ चालू होतो. आणि त्या यज्ञात आहुती चालू होते, त्या इच्छा, मग हा यज्ञ अनेक दिवस चालतो. आणि यज्ञाच्या शेवटी जे त्यावेळी देवी देवता ब्रह्माजी यायचे स्वीकारायला ते यज्ञ आहुती, तर तसं काही होतच नाही. मग तो ॲज गुड ॲज तो यज्ञ फेल गेला असंच होतं ना. तर मग विश्वामित्र मुनींना तो इगो असतो की असं नाही होऊ शकत, मी केलेला यज्ञ आणि हे असं कसं काय होऊ शकतं, तर त्यांना स्वीकारत नाहीत. मग त्रिशंकू म्हणतात
तू तयार आहेस का? मी तुला स्वर्गलोकात आहे ह्या देहासहित पाठवायला तयार आहे, तू तयार आहेस? तो चांडाल रूपात असतो, तो म्हणतो माझी इच्छाच आहे, तुम्ही पूर्ण करताय म्हटल्यावर मी आनंदाने तयार आहे. तर त्याला ते स्वर्गलोकात पाठवायला सुरुवात करतात. आणि स्वर्गलोकात जात असताना इंद्रदेव बघतात हे काय मानवी शरीरात हा असा कसा एंटर करतो आहे. मग त्यांना ते वरून देवदेवता परत खाली पाठवायला सुरुवात करतात. आणि तो असा खाली डोकं आणि वर पाय अशा स्थितीत तो वरून खाली येत असतो. आणि तो वाचवा करत असं ओरडत येत असतं. मग तर विश्वामित्र मुनी ऐकतात, अरे हा तर मी आत्ता वर पाठवलेला हा परत उलटा खाली येतो आहे. मग ते त्यालाच तिथंच थोपवतात आधांतरे अंतरिक्षात थोपवतात. आणि ते विचारतात की काय झालं? तर ते म्हणे त्यांनी ह्या देहात मला स्वीकारायला देवी देवता तयार नाहीत. तर ते म्हणतात ठीक आहे, देवी देवतांना एवढा गर्व आहे का स्वतःच्या ह्याच्यावर? तर ते म्हणतात मी तुझ्यासाठी एक वेगळं ब्रह्मांड, एक वेगळं सप्तऋषी, नक्षत्र सगळंच वेगळं तयार करतो. आणि त्या अंतरिक्षात तू जिथं आहेस त्याच ठिकाणी मी तयार करतो. आणि अशा रीतीने ते एक वेगळं ब्रह्मांड निर्माण करतात. म्हणजे जो रोल ब्रह्माजी करतात तो रोल विश्वामित्र मुनी त्यांच्या तपश्चर्यातून, एवढी त्यांची तपश्चर्या कठोर झालेली असते की एवढं त्यांना आध्यात्मिक बल असतं. तर त्या बलाच्या उपयोगावर ते स्वतः एक अंतरिक्षात एक वेगळा ब्रह्मांड निर्माण करतात. आता नेमकं काय होतं, ब्रह्माजी म्हणतात की 2 ब्रह्माजी, 2 इंद्र, 2 वायू, चंद्र, हे सगळं असं रेप्लिका व्हायला सुरुवात होती. आणि हे सगळं सृष्टीच्या नियमाच्या विरुद्ध जायला लागतं. मग ब्रह्माजी खाली येतात. आणि ब्रह्माजी विनंती करतात, हे योग्य नाही आहे, विश्वामित्रांना सांत्वना देतात. आणि ते सांगतात की हे असं होऊ शकत नाही. तर मग तुझी इच्छा काय? तर अशी इच्छा आहे की मला ब्रह्मऋषी पद पाहिजे. आणि ते म्हणे पण आत्तापर्यंत तुझी तेवढी तपश्चर्या नाही आहे, तर ते आत्ता होऊ शकत नाही. आत्ता राजऋषी पद दिलं होतं, त्यानंतर आता त्यांना पुढचं पद बहाल करतात ब्रह्माजी त्यांच्या ह्या सगळ्या गोष्टीनंतर. ते म्हणजे ऋषीपद बहाल करतात. आता राजऋषी टू ऋषीपद बहाल झालेलं आहे विश्वामित्र मुनींना. आणि त्या त्रिशंकूला ॲज इट इज स्टेटस को म्हणतो ना आपण, त्या अंतरिक्षमध्ये तसंच ते आधांतरी ठेवतात. आणि त्यांच्यासाठी ते एक वेगळं ब्रह्मांड, म्हणजे आपण बरेच वेळा त्रिशंकू अवस्था वगैरे म्हणतो ना, तर ती तशी अवस्थेत तो तिथे राहतो. आता पुढची मग तपश्चर्यासाठी अजून सुरुवात करतात. आता ऋषीपद बहाल झालेलं आहे, पण त्यांचं इच्छा असते की मला ब्रह्मऋषीपद हवं आहे. मग परत विश्वामित्र पुष्करकडे म्हणजे साऊथमध्ये जातात. आता उत्तरेकडचा त्यांच्या तपश्चर्याचा हे असेल, आता नको, मग दक्षिणेकडे पुष्करच्या काठी ते तपश्चर्याला सुरुवात करतात. आणि एवढी परत एकदा तपश्चर्या त्यांची तशीच कठीण असते. त्यांच्या वाऊज, त्यांच्या ज्या शपथ असतात त्या खूपच कठीण असतात. आणि त्या तपश्चर्या चालू केल्यानंतर इंद्रांना लक्षात येतं की ह्या तपश्चर्या आपल्याला त्रासदायक होऊ शकतात ऋषींच्या. तर ते त्यांना मग ती तपश्चर्या भंग करण्यासाठी इंद्र नेहमीचं त्यांचं जे गणितं असतात त्यामध्ये मेनकांना विनंती करतात की तुम्ही त्यांच्या तपश्चर्यात अडथळा आणा. मग मेनका ते मान्य करून खाली येतात. आणि जसं त्यांची तपश्चर्या भंग होते आणि ते मेनकाबरोबर तिथं म्हणजे हे करतात, संग करतात आणि त्या तिथे राहतात पुष्करच्या काठी. तशी 10 वर्ष ते तिथं विश्वामित्र मुनी आणि मेनका त्या ठिकाणी राहतात. आणि 10 वर्षानंतर त्यांना रिअलाईज होतं की आपण ब्रह्मऋषीसाठी आपण तपश्चर्या करत होतो आणि आता हा आपल्याला एक ब्रेक लागला आहे, हा 10 वर्ष आपला कालखंड वाया गेलेला आहे. तर त्यावेळी त्यांना ते रिअलाईज झाल्यानंतर मेनकांना ते म्हणतात, आता तू ज्या कारणासाठी आली होती ते तू केलेलं आहेस अचीव, परंतु आता मी काही तुला शाप वगैरे देत नाही, तू इंद्रलोकी परत जा. आणि मला माझ्या तपश्चर्याला पुन्हा एकदा सुरुवात करतात. आता हे विश्वामित्र मुनींनी त्यांचं जे तपोबल मिळवलेलं असतं ते तपोबल प्रत्येक वेळी ते एक कारणाने ते जात असतं. म्हणजे पहिल्यांदा काय झालं की त्यांनी शिवजींकडून जे काही आयुध मिळाले, त्यांना वेगवेगळी अस्त्र मिळाली, परंतु त्यांना इगो असतो आणि त्या अहंकारापोटी पुन्हा एकदा ते अटॅक करतात वशिष्ठांवर आणि ते ब्रह्मदंडाने पराजित होतात. म्हणजे एक अहंकार तपोबल ते नष्ट होतं. दुसरं तपोबल मेनका, मोह,
मोहापोटी परत एकदा पराभूत होतात. त्यांच्या ध्येयापासून तपश्चर्याचं ते फल मिळत नाही. आता तिसरा जो अटेम्प्ट करतात त्यामध्ये पुन्हा सुरुवात करतात तपश्चर्याला. आता पूर्वेच्या दिशेला जाऊन तपश्चर्या करतात आणि पुन्हा तशी सुरुवात झाल्यानंतर तेवढीच तपश्चर्या कठोर केल्यानंतर इंद्रदेव विनंती करतात अप्सरेला की आता तुला पुन्हा एकदा, म्हणजे मेनकाला नाही विनंती करत, ह्यावेळी ते रंभाला विनंती करतात की त्यांना त्यांची तपश्चर्या भंग करण्यासाठी. तर रंभा ते विनंती मान्य करत नाही. ती म्हणते त्यांना जर क्रोध आला तर माझं काही खरं नाही. तर ते म्हणतात नाही, इंद्र म्हणतात की मी तुला सहाय्य करेन, मी कोकिळेच्या रूपात असेन आणि कामदेव देखील तिथं वास करतील आणि ही आपण तपश्चर्या एकत्रितरित्या त्यांची भंग करायचा प्रयत्न करू. तर रंभा तिथे आल्यानंतर कोकिळेचा आवाज, एक कोकिळेचा सुरेल, श्री जगन्नाथ बलदेव सुभद्रा माई की जय, एक सुंदर कोकिळेच्या आवाजात इंद्रदेव गातात आणि त्या कोकिळेच्या सुरेल आवाजामुळे त्यांची तपश्चर्या पुन्हा एकदा, म्हणजे ते डोळे उघडतात आणि डोळे उघडतात तेव्हा रंभाला पाहतात. परंतु त्यांचा पूर्वानुभव असतो त्यामुळे ते लक्षात येतं की ही इंद्राचीच पुन्हा एकदा चाल आहे आणि ते रंभाला विचारतात की तुला कुणी इथे पाठवलं. तर ती सांगते की इंद्रदेव. आणि तेवढ्यात मग इंद्रदेव ते जे काही त्यांच्या कोकिळेच्या रूपात असतात ते तिथून पळ काढतात आणि रंभाला मग ते तिथे तिला शाप देतात की तू इथे काही वर्ष तरी शिला बनून राहशील, असा शाप देतात आणि तिथून ते निघून जातात. आता हा तिसरा अटेम्प्ट जो असतो, पहिला अटेम्प्ट झाला तो अहंकारापोटी त्यांचा डिफीट झाला, दुसरा झाला मायेपोटी आणि तिसरा अटेम्प्ट हा रंभाला क्रोध येतो त्यांना आणि क्रोधापोटी तिला शाप देतात. परत त्यांचं तपोबल कमी होतं आणि ह्या तिन्ही गोष्टी झाल्यानंतर त्यांना लक्षात येतं की मी ह्या 3 गोष्टी म्हणजे अहंकार, माया आणि क्रोध, ह्या तिन्ही गोष्टींपासून मी डिफीट, म्हणजे माझं मीच ते तपोबल घालवलेलं आहे. तर ह्यावेळी ते दृढ निश्चय करतात की ह्या तिन्ही गोष्टींपासून दूर राहायचं आणि मौन व्रत धारण करून ते तपश्चर्या करतात पुन्हा. आणि मौन व्रत धारण करून मग तपश्चर्या केल्यानंतर त्यांची तपश्चर्या सफल होते आणि ब्रह्माजी त्या ठिकाणी अवतरित होतात आणि त्यांना सांगतात की तुम्ही आता काय ऋषीपद दिलेलं आहे त्यांना आणि तुमची तपश्चर्या हे झालेली आहे, सफल झालेली आहे. आता तुम्ही तपश्चर्याला म्हणजे थांबवा आणि भोजन स्वीकारा. तर इंद्रदेवांना ती तपश्चर्या अजून प्रयत्न असतो की ही तपश्चर्या भंग करण्याचा. म्हणून इंद्रदेव स्वतः ब्राह्मणाच्या रूपात त्या ठिकाणी भोजन घेणारच असतात. आता हजारो वर्ष त्यांनी काही घेतलेलं नसतं आणि घेणारच असतात. त्याचवेळी ते ब्राह्मण रूपात येतात आणि प्रसाद मागतात, म्हणजे भिक्षा मागतात. तर ह्यावेळी त्यांनी ठरवलेलं असतं की मी सगळ्यांवर कंट्रोल करायचं, म्हणून ते त्या ब्राह्मणाला म्हणजे इंद्रदेवांना तो भोजन देतात आणि पुन्हा एकदा तपश्चर्याला सुरुवात करतात. म्हणजे भोजन स्वीकारतच नाही त्यांची जरी तपश्चर्या संपलेली असली तरी. मग पुढे ती तपश्चर्या तशीच कंटिन्यू केल्यामुळे काय होतं की त्यांच्यात ऊर्जा जी निर्माण झालेली असते त्यांच्या मस्तिष्कातून अग्नी प्रज्वलित होतो, त्यानंतर वायू वगैरे हे सगळं ब्रह्मांडाचं टेम्परेचर वाढायला सुरुवात होते आणि पूर्ण सिस्टीम बदलायला लागते. म्हणजे समुद्रात लाटा निर्माण व्हायला लागतात, वादळ निर्माण. मग ब्रह्माजी तिथे येतात. ब्रह्माजी म्हणतात आता मी अगदी प्रसन्न झालेलं आहे आणि तुला ब्रह्मर्षी हे पद मी बहाल करतो. तर म्हणजे आता त्यांचा प्रवास झाला राजऋषी, ऋषी, महर्षी आणि ब्रह्मर्षी. तर ते स्वीकारतात, ते खूप आनंदी होतात. परंतु ते म्हणतात की मी आता स्वीकारतो ब्रह्मर्षी, परंतु हेच वशिष्ठ मुनींना मान्य आहे का मी ब्रह्मर्षी असल्याचं, तरच मला तो आनंद मिळेल किंवा तो जो काय त्यांचा ज्या ईर्ष्यपोटी केलेलं आहे तर ते मला आनंद मिळेल. मग ते लगेच ब्रह्माजी तिथे जातात वशिष्ठांकडे आणि वशिष्ठांना सांगतात की असं असं त्यांच्या तपश्चर्यामुळे मी त्यांना ब्रह्मऋषी हे पद देत आहे. तर वशिष्ठांना तुम्हाला ते स्वीकार आहे का? तर वशिष्ठ अगदी नॉर्मल म्हणजे हंबल असतात, ते म्हणतात स्वीकार आहे. मग त्यांना खूप आनंद होतो. अशा रीतीने परत विश्वामित्र मुनी त्यांचं ध्येय साध्य झाल्यामुळे ते आनंदित होतात आणि विश्वामित्र आणि वशिष्ठ पुन्हा एकदा मैत्री होती त्यांची. तर असा तो एवढा लांबचा प्रवास फक्त एक ब्रह्मऋषी पदासाठी विश्वामित्र करतात आणि हा सगळा
तपश्चर्याचा जो भाग आहे तो राम आणि लक्ष्मणांना नॅरेट कोण करतं, तर अहिल्यादेवीचे पुत्र. तर त्यांचं नाव आहे शतानंद ऋषी. शतानंद ऋषी हे सर्व विश्वामित्रांचा कार्यकाळ म्हणजे तपश्चर्याचा भाग हा सांगतात. आणि हे ऐकल्यानंतर मग खूपच त्यांच्या अनुयायांना पण पहिल्यांदाच माहिती असतं ना आपले गुरुदेव काय आहेत ते, आणि राम आणि लक्ष्मणांना. मग ते खूपच त्यांची नंतर मग ते मिथिला नगरीत प्रवेश होतो आणि जनक महाराज नी जो काही स्वयंवर ठेवलेला असतं तर त्या स्वयंवराचा एक भाग म्हणजे यज्ञ पण असतो आणि तो शिवधनुष्य हे करायचा असतो, ब्रेक करायचा असतो. तर तो शिवधनुष्यची आपल्याला ती ख्याती सगळ्यांना माहिती आहे की त्या सीतादेवींनी तो शिवधनुष्य कसा इझिली तो हे केला होता. तर ते आपण स्वयंवराचा जो भाग आहे तो आजच्या मी जर्नीमध्ये कवर केलेला नाही आहे. आत्तापर्यंतची जर्नी फक्त कवर केली होती. विशेषतः विश्वामित्र मुनी त्यांच्याबरोबर असलेला राम आणि लक्ष्मणांचा प्रवास हा 12 रात्रीचा प्रवास त्यांचा एकूण आहे. आणि त्यामध्ये त्राटिका वध पहिला होतो, स्त्री वेशात असलेली, स्त्री शरीरात असलेली. त्यानंतर मरीच आणि सुबाहूचा वध होतो. मरीचला लांब दूर फेकलं जातं. त्यानंतर अहिल्यादेवी आणि ह्यांचा उद्धार, विश्वामित्र मुनींची जन्माची कहाणी आणि विश्वामित्र मुनींचा कार्यकाळ हा सगळा ह्या प्रवासात राम आणि लक्ष्मणांना ह्या गोष्टी सगळ्या नवीन माहिती पडतात. तर हे त्यांची सुरुवातीची अयोध्येतून बाहेर पडल्यानंतरचा 12 रात्रीचा प्रवास आहे. हरे कृष्ण. थँक्यू. कुणाला काही अजून वेगळी स्टोरी असेल माहिती शेअर करू शकता. हां.